ए साते आलिया ओळखा शारंगरू कवनाचे माय बाप कवनाचे कवनाचे माय बाप कवनाचे कवनाचे माय बाप कवनाचे कवनाचे माय बाप कवनाचे रोग जडावता जायला रोग जडावता जायला रोग जडावता जायला विषयाचे समसुख बेगडाची बाहू विषयाचे समसुख बेगडाचे बाहुले विषयाचे समसुख बेगडाचे बाहू विषयाचे समसुख बेगडाचे बाहुले आभराचे चाहुले जायला आभराचे चाहुले जायला आभराचे चाहुले जायला कवनाचे माय बाप कवनाचे कवनाचे माय बाप कवनाचे गणगो कवनाचे माय बाप कवनाचे कवनाचे माय बाप कवनाचे गणगो रोग जडावत जायला रोग जडावत जायला रोग जडावत जायला ज्ञानदेव म्हणे पाहता पाहि ज्ञानदेव म्हणे पाहता पाहि ज्ञानदेव म्हणे पाहता पाहि ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चहिले जायला स्वप्नीचे जैले जायला स्वप्नीचे जैले जायला कवनाचे माय बापा कवनाचे माय बापा कवनाचे गणगो कवनाचे माय बापा कवनाचे गणगो कवनाचे माय बापा कवनाचे गणगो रग जडावत जायला जडावत जायला जडावत जायला टाळ्या वाजवा टाळ्या टाळ मृदंग टाळी आवाज नाही आला तसा पाहिजे तसा जोरान वाजवा असा टाळ मृदंग टाळी टाळ मृदंग ठोपा 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 संगीत विशारद संगीत अलंकार आमचे विलासबा आणि त्यांना साथ करतील महाराष्ट्र भूषण सोपानजी महाराज खंदारे.
हे साथे आलिया हा हा हे साथे आलिया हा हा ओळगाचा रंग धरू हा 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 हे साथे आलिया हा हे साथे आलिया हे साथे आलिया हा हा हे साथे आलिया हा ओळगाचा रंग धरू हा हे साथे आलिया नाही तरी संसार जाईल रया नाही तरी संसार जाईल रया नाही तरी नाही तरी नाही तरी नाही तरी संसार जाईल रया कौनाचे माय बाप हा कौनाचे माय बाप हा कौनाचे गणगोत हा 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 कौनाचे माय बाप हा हा
कवनाचे माय बाप हा कवनाचे माय बाप हा कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप हा साते आलिया बुडखा शारंग धरू नाही तरी संसारू जाईल रया कौनाचे माय बाप कौनाचे गंगूत मृग जडवता जाईल रया विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अब्राहाची चाहुली जाईल रया कौनाचे मायबाप कौनाचे गणभूत मृग जडवत जाईल रया ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चहिले जाईल रया कौनाचे मैबाप कौनाचे गणभूत मृग जडवत जाईल रया विठ्ठल
हॅलो द्या आवाज द्या गेन द्या थोडा ए साते आलिया वडखा शारंग धरू नाही तरी संसारू जाईल रया कौनाचे माय बाप कौनाचे गणगुत मृग जडवत जाईल रया महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय धातुं मुनींद्रेहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता गजाननं ज्ञानमूर्तिं साक्षात प्रेम स्वरूपिणं गौरी शंकर दयामूर्तिं भास्करं वन्दे पुनः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मुहे दीजियो श्री वृंदावन को वास राधा राधा कहत ही सब व्याधा मिट जाय जन्म जन्म की आपदा राधा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सतीरंभाजयाची माता सेहो आकाराम नामे पिता वसीहू शिरसोली गावी अवतार धरिला नमस्कार माझा मुनी प्रभुला भगवान रामकृष्ण मौनी बाबा की आवाज आला पाहिजे समर्थ योगीराज गजानन महाराज की विठ्ठला 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 ए साते आलिया वडका शारंग धरू नाही तरी संसारू जाईल रया कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत मृग जरवत जाईल रया उपस्थित प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी निरूपणा करता निवडलेला अभंग विश्वमाऊली ज्ञानोबारा यांचा फार नाही पण 4 चरणाचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून विश्वमाऊली ज्ञानोबारा समाजाला उपदेश करतायत. विठाला 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 अभंग फार मोठ्या महात्म्याचा आहे. आपल्या सारख्याने त्या एवढ्या मोठ्या अभंगावर बोलण्याचा विचार सुद्धा करायचा नाही. आपण प्रयत्न करणार आहोत. कारण समाजाला केलेला उपदेश हा संतांच्या मुखातून निघालेला असतो आणि आपण तर साधूचे पाईक आहोत. साधू संतांनी आपल्याला या ठिकाणी पाठवलंय. याचं कारण असं आहे माझ्या राजांनो की आपल्याकडून या समाजाची सेवा झाली पाहिजे. आणि आज त्या निमित्ताने विश्वमाऊली ज्ञानोबारायाचा हा जो 4 चरणाचा अभंग आहे हा अभंग प्रत्येक माणसाला प्रत्येक स्त्रीला लागू होणारा अभंग आहे. कारण आपण आलो सुद्धा स्वतंत्र आणि मला असं वाटते जायचं सुद्धा स्वतंत्र.
पण जात असताना काहीतरी घेऊन जा, रिकाम्या हाताने जाऊ नका. काय नेलं पाहिजे? पैसा, सोनं चांदी, गाडी घोडी, बंगला, बँक बॅलेन्स, काहीच नाही. मग महाराज जे सांगतात ते घेऊन जायचंय, असा या 4 चरणाचा अभंग आहे. आणि याच अभंगामध्ये खूप रहस्यमय विश्व माऊली ज्ञानोबा आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतायत. आणि आपण सुद्धा संत चरण रज हे पदभार स्वीकारून आपण सुद्धा विश्व माऊली ज्ञानोबा यांनी सांगितल्याप्रमाणे उपदेश करण्याचा प्रयत्न करू. विठाला 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 वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे सेवेला प्रारंभ करण्या अगोदर परिहारा दिला पाहिजे. आपल्या दुधा गावामध्ये अनेक वर्षांपासून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ कीर्तन महोत्सव चालू आहे. बघा, आम्ही या भागात बऱ्याच वेळा आलो, पण मला सुद्धा असं वाटलं नाही की दुधाकर ग्रामस्थ एवढा मोठा कार्यक्रम करतील. एकदा तुमच्याकरता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि कार्यक्रमाचं स्वरूप वाढवणं सुद्धा तुमच्या हातात आहे माय बापू. आणि कार्यक्रमाला रंगदेवता निर्माण करणं हे तुमच्या हातात आहे. गायक, वादक आणि टाळकरी. तुम्ही जर नसाल तर आम्ही कोणाला सांगावं? आहे का नाही? एखादा विद्वान पंडित असेल, एखादा विद्वान महात्मा असेल. विद्वान वेगळा आणि विद्यावान वेगळा. शब्द रचना लक्षात ठेवा. विद्वान वेगळा आणि विद्यावान वेगळा. आणि तो कितीही त्रिकांड पंडित असेल, यजुर्वेदी असेल, 6 शास्त्र, 4 वेद, 18 पुराण, आता त्याचा कंठस्थ असेल तो. पण ही जर टाळकरी कीर्तनामध्ये नसतील तर टाळ काय दगडानं वाजवायचे का? गाणारी लोक जर कीर्तनामध्ये गायन करण्यासाठी सुरुवातीला नसतील, माझ्यासारखा माणूस पंडित भीमसेन जोशी जरी असला तरी संप्रदायाचा दंड गए ही पहिली चाल गायक लोकांनीच गायली पाहिजे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे माझ्या राजांनो, वक्ता तो वक्तानो ही श्रुती नवीन. म्हणून आज आपल्या दुधा गावाला लाभलेलं हे सुंदर असं स्वरूप आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या दुधा गावामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आणि मला असं वाटते या वर्षीचं हे 7वं वर्ष आहे. ज्यांच्या पाचारणाच्या निमित्ताने मला या ठिकाणी अत्यंत येण्याचं सौभाग्य मिळालं, अत्यंत प्रेमळ स्वभावाचे अत्यंत आग्रह या ठिकाणी मला केला. माझ्याबद्दल राहुल भाऊला जाऊन भेटले. राहुल भाऊला म्हणले श्याम महाराजांची तारीख आम्हाला पाहिजे. भाऊ म्हणले मग घ्या, देतील. भाऊ म्हणले काही अडचण नाही, ते आपलेच माणसं आहेत. आणि आमच्या हिरकणी परिवार, आमचा अनुराधा परिवार आणि आमचे सगळे इंजिनियर कॉलेज परिवार, या परिवारातले हे सगळे लोक आहेत. आपल्याच गावातील असणारे भूमिपुत्र हिरकणी महिला अर्बनला सध्या कार्यरत आहेत चिखली सिटीमध्ये. आणि त्यांच्या अत्यंत आग्रहास्तव या ठिकाणी येण्याचे सौभाग्य आदरणीय प्रमोद दादा सोनूने. विठाला 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 म्हणून जसं आता आपण येतो ना प्रमोद दादा, हे आमचे महाराज लोक सेवा करण्याकरता येतात. जसं निघाले का महाराज कुठपर्यंत आहे महाराज, निघाले का महाराज कुठपर्यंत आहे महाराज, हे तुमचं येईपर्यंत चालू राहतं. पण कधी गेले का नाही महाराज असं फोन लावून विचारत जा. नाही तर मग कीर्तन झालं, महाराज गेले, पडले तिकडे कोण्या डबरात, गाडी पंक्चर झाली का, टायर फुटलं का, गाडी घुसली सोयाबीन मध्ये, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून महाराज आले तेव्हापासून जायपर्यंत ही ज्याची त्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. बऱ्याच ठिकाणी असा अनुभव येतो आम्हाला. महाराज सोपान महाराज बऱ्याच ठिकाणी अनुभव आहे. आले का महाराज, आले का महाराज, या महाराज कुठपर्यंत. कीर्तन का एकदा झालं, महाराजाच्या हातात शेंडीचं नारळ आणि बोंडीचा कडदोडा दिला रे दिला की महाराजचा आपला संपर्क तुटला. पण साहजिकच आहे, हे परिवारातले आहेत आणि परिवारातले असल्यामुळे सातत्याने त्यांचे संपर्क सप्त्याच्या निमित्तानेच करतात असं नाही, नेहमी करतात. त्यांचे संपर्क चालू राहतात कारण परिवारातले लोक असतात. म्हणून आपल्या या दुधा गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. अखंड हरिनाम सप्ताह कालपासून प्रारंभित झाला आणि महाराष्ट्रातील सर्व विद्वान महाराज मंडळीचे कीर्तन आपण या ठिकाणी ठेवले. आणि मला असं वाटते दुसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प मारुतीरायाच्या चरणावर समर्पण करण्याचं सौभाग्य मला मिळालंय. हे माझ्यासाठी सौभाग्य. विठाला 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 विठाला. ज्यांच्या
भागवत कथेचं रसपान या ठिकाणी करत आहात. ऐका, दुधाकर ग्रामस्थ जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाकरता उपस्थित राहत जा. गावामध्ये सप्ताह का केला पाहिजे? कारण एक सप्ताह जर गावामध्ये होत असेल त्याचा फायदा सगळ्या गावाला होतो. कारण ज्या ज्या ठिकाणी प्रभूचं नामस्मरण चालू असतं, ज्या ज्या ठिकाणी भागवत कथा रामायण चालू असतं, ज्या ज्या ठिकाणी संकीर्तन नामस्मरण चालू असतं, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं संकट येत नाही. ही नामस्मरणाची ताकद आहे. म्हणून नामस्मरणाची ताकद आहे. म्हणून तुम्हाला असं वाटत असेल त्या सप्त्याचं आयोजन का आम्ही केलं, आमचा आणि त्या सप्त्याचा दूरदूरचा संबंध नाही. मला असं वाटतंय आपण कुठंतरी चुकतो. आणि ही चूक, ही पोकळी भरून काढण्याकरता तुमचा प्रत्येकाचा म्हणून या कार्यक्रमाकरता तुम्ही आवर्जून उपस्थिती लावली पाहिजे. दरवर्षी देताय तुम्ही 500 रुपये, माहिती आहे मला, देता 500. या वर्षी 1000 दिले पाहिजे. काय फरक? देवाला दिल्यानं जर कोणाचं कमी होत असेल तर अशी यादी दाखवा. देवाला जर तुम्ही देत असाल तर देव सुद्धा तुम्हाला दुप्पट टिप्पट देत असतो. फक्त देत असताना समर्पण भावनेनं दिलं पाहिजे. पण आपलं तसं नाही भगवान भाऊ. आपलं कसं आहे, फुसकं नारळ गेलं की पावलं. तसंच म्हणतात ना इकडे, नारळ देवाच्या समोर आणलं मोठ्या मेहनतीनं 40-50 रुपयातून फोडलं मारुती राहिले आणि ते फुटलं, त्यातून सगळं धुपटच निघलं. मग काय करताय? मग म्हणतात पावलं. आणि चांगलं नारळ निघलं की देवाच्या पुढे इतकुसाकच तुकडा ठेवतात. मला सांगा, आपण हिंदुस्थान मध्ये राहतो, आपण पवित्र संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पावनभूमीत महाराष्ट्रात राहतो. या महाराष्ट्रामध्ये अनेक साधू संतांनी अवतार कार्य केलं. आपण पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला मानतो सुद्धा आणि पूजतो सुद्धा. सण उत्सव असला की आपण देवाला नैवेद्य किती दाखवतो सोपान बा? कोण म्हणते 2-2, 3-3 पोळ्या दाखवतो. अरे बाबा, आपला नैवेद्य वेगळा असतो. देवापेक्षा मोठा नैवेद्य आपला असतो. देवाला इतकुशी चपाती असते. बघा तुम्ही एखाद्याच्या घरी जाऊन पहा, सणासुदीच्या दिवशी इतकुशीक असते, बिलकुल इतकुशीक. एका घासात सुद्धा ती दिसत नाही, इतकी बारीक असते. अरे, देवाला जर द्यायचे असेल तर त्याला सुद्धा शास्त्र सांगताय माझ्या राजांनो, तुम्ही जो नैवेद्य जेवणार आहात, अगोदर तुम्ही देवाला समर्पण करा. करत असताना वासुदेव करा. श्लोक म्हणा, ब्रह्मार्पणम ब्रह्महवी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैवते न गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना, असं म्हणा. आणि असं म्हणून हातावरचा आचमन सोळा, नंतर देवाचा उष्टा खा. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. बघा, ताकद आहे. पण ज्याच्या कृपा आशीर्वादामध्ये आपण खातो, ज्याच्या आशीर्वादामध्ये आपण जगतो, झोपतो, उठतो, श्वासोश्वास घेतो, दिवसाची दिनचर्या आपली देवाच्या नामस्मरणामुळे, देवाच्या कृपा आशीर्वादामुळे चालू होतो. मला असं वाटतं त्याच्याकरता इतकुसकच देतो आपण. मग कुठंतरी हे एवढंसं देणं थांबलं पाहिजे. जेवढं तुम्ही खाता तितकं त्याला दिलं पाहिजे. का दिलं पाहिजे? त्याच्यापेक्षा तिप्पट देते तो. कारण ऐसा जो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, समर्थ आहे माझा देव. म्हणून गावामध्ये जर गावात सप्त्याचं नियोजन हे लोक करत असतील, एखाद्या वेळेस नाही तुमच्याकडून एखाद्या वेळेस नाही तुमच्याकडून मंडपात पट्टी टाकण्याचं तुम्हाला वाटत असेल की मी पट्टी नाही टाकत, नका टाकू. पण तुमची सप्ताह करता पट्टी जास्त असली पाहिजे. पट्टी म्हणजे वर्गणी. तिकडे मराठवाड्यात पट्टी म्हणतात, आपण वर्गणी म्हणतो. आणि संस्थांच्या ठिकाणी देणगी म्हणतात. आमच्या संस्थांना ज्या पावत्या फाटतात आम्ही देणगी स्वरूपात घेतो. आणि मोठ्या सप्तात पावत्या फाटतात त्याला पट्टी असं म्हणतात. म्हणून हिंगोली, नांदेड, परभणी, कोल्हापूर, सोलापूर त्या जिल्ह्यात तुम्ही गेले की तिकडे म्हणतात पट्टी गोळा करा, पट्टी पट्टी. म्हणून देवाला सुद्धा पट्टी देत असताना समर्पण भावनेनं दिली पाहिजे. कारण हा कार्यक्रम आपला प्रत्येकाचा आहे असं समजून दिली पाहिजे. बघा ना किती सुंदर नियोजन केलं. आणि मला तरी असं वाटते की कितीतरी दिवसापासून मी या दुधाचं नाव ऐकून आहे, पण दुधामध्ये असा कार्यक्रम नशीन झाला. यावर्षी तुम्ही फार सुंदर कार्यक्रम ठेवले. विठाला विठाला हो हो, सुंदर ठेवले. म्हणजे अभ्यासू महात्म्याचे कीर्तन ठेवले. अभ्यासू महात्म्याचे सर्व वरिष्ठ लोक आहेत. आमच्या सारख्याने काय बोलावं. म्हणून हा आज कालपासून चालू झालेला अखंड हरिनाम सप्ताह आहे. हा तुमचा प्रत्येकाचा म्हणून तुम्ही या ठिकाणी आलं पाहिजे. आणि मला असं वाटतं या ठिकाणी आलेल्या माऊलीनं प्रत्येकीनं एकाएकीनं 2-2 जणी सोबत आणल्या पाहिजे. माणसानं सुद्धा सांगितलं पाहिजे. घरी तर बसतात टीव्ही जवळ रिमोटचे बटन दाबत. 2-2 माणसं येताना तुम्ही मग आणा शेजारी पाजारी धरून, काय फरक पडते? नको तिकडे नेतात. चला बुलढाण्याला तमाशा भरला, चला जाऊ तिकडे. तर मिशेला ताव देऊन असते कार्यक्रम. त्यांना आपला उद्धार होणार नाही. तुम्हाला जीवनाचं सोनं व्हावं असं वाटत असेल, तुम्हाला जीवनाचा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर एकट्यानं सुद्धा या. आणि मला असं वाटते एका एकानं किमान एक जण तरी सोबत आणा.
खरा परमार्थ जर कोणामुळे टिकून असेल सचिन महाराज या मावल्यामुळे आहे. विठाला 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 तुम्ही जर भांडे कुंडे घासून स्वयंपाक वगैरे करून जर इथं आल्या नसत्या तर मी कीर्तन कोणाला सांगायचं होतं. तुम्ही जा, आमच्या महिला कशातच मागे नाहीत. मी तुमच्या पार्टीकडून बोलतो, फक्त तुमचं मला सहकार्य असलं पाहिजे. आपलं सरकार अनापच निवडून आलं पाहिजे, पाडू नका. मी जर उभं राहिलो तुम्हाला मतदान करा, करसान ना? ती आजी म्हणते मला 1000 रुपये देजो. मला राजकारण, मला पॉलिटिकल करायचे नाही, पण सध्या मी तुमची बाजू घेतो, तुमची बाजू समाजाच्या समोर मांडतो. बघा तुम्ही, नळावर पाणी भरायला सगळ्यात जास्त कोण? सोपान महाराज उत्तर द्या. महिला, बरोबर आहे. गल्लीवर सगळ्यात जास्त भाडायले कोण? महिला. हा, आणि गल्लीवर भांडण करायला आल्या की अशा बोलतात, अशा बोलतात. ते नका बोलू. अशा बोलतात की अख्खं पुस्तक छापून घ्या, इतक्या खतरनाक बोलतात. अशा शिव्या ऐकायला भेटतात. ते आता कीर्तनात सांगितले असते, मी पण सांगत नसतात. अशा तू फक्त बाहेर भेट. अरे बाबा कशाला डाउनलोड करता? सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, पाण्याच्या नळावर त्यांचीच गर्दी, भांडाच्या दिवशी त्यांचीच गर्दी, आणि ज्या दिवशी महिला भांडत असतात त्या दिवशी त्याचे जे मिस्टर असतात ते फक्त गुपचूप पाहत असतात. तू चाल दे, मी आहे. कारण याला माहिती आहे आपण मधात पडलो, चुकून एखादा रट्टा आपल्याला लागला, कार्यक्रम व्हायचा. आणि नास्ती परिस्थिती असते. भांडायला महिला अग्रेसर आहेत. चला पुढे, विनोदाचा भाग सोडा. आज अधिकारी सुद्धा माता वर्ग आहे. कलेक्टर माऊली आहे, क्लास 1 अधिकारी स्त्री आहे, पायलट महिला आहे, पोलीस अधीक्षक महिला आहे. एवढंच नाही, हीच महिला आपल्या भारत देशाची राष्ट्रपती सुद्धा होऊ शकते. झाली झाली. आदरणीय सन्माननीय माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आई साहेब आपल्या विदर्भाची विदर्भ कन्या म्हणून संबोधल्या जाते. आज आपल्या विदर्भाचं नाव जगाच्या नक्षावर ज्या माऊलीनं कोरलं त्या माऊलीचं नाव आहे प्रतिभाताई पाटील. स्त्री आहे, स्त्री आहे. आणि ही स्त्री अग्रेसर आहे. फक्त त्या स्त्रीला त्या पद्धतीची चेतना तुम्ही दिली पाहिजे, चेतना तुम्ही दिली पाहिजे. आज सगळ्याच्या मागून झोपते बिचारी आणि सगळ्याच्या अगोदर उठते बिचारी. हा आपला आयटीत जातो. बघा तुम्ही, मला माहित आहे, मी सुद्धा शेतकऱ्याचाच मुलगा आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. आपण सगळे लोक सोयाबीनचं सीझन केलं, मी नाही केलं पण तुम्ही केलं. मला बघा, मला सांगा, सोयाबीन सोंगण्यासाठी 3 वाजता सगळेच उठतात, पण चूल कोण पेटवते? महाराज. हा नाही पेटवत. याची तर एक टंगडी चिकलेली असते, ती एक टंगडी धाडली असते. कोणाचाच कोणाला मेळ नसतो. हा, ती माऊली सगळ्या परिवाराला 3 वाजता उठवते आणि चूल सुद्धा तीच पेटवते. तोंड धुण्याकरता गरम पाणी सुद्धा चुलीवर तीच माऊली ठेवते. उठा म्हणून सांगते, बाळाला म्हणते बाळा उठ, पती परमेश्वरला म्हणते पिंट्याचे पप्पा उठा, तोंड धुवा, मी चहा ठेवते, चहा सुद्धा तीच ठेवते. सगळं झाल्यानंतर हा जाऊन येतो बाहेरून. तो लोक सोयाबीनचं सीझन मोठं खतरनाक आहे. कधी बाद चाट मारून जातील लोक, काही सांगता येत नाही. काही लोक हसू राहिले म्हणजे तुम्ही जाता वाटते, चाटा मारून जातात. ते याला विचारला जातं का कुठं चाललंय? पाय दुखत होते, मग येतो थोडीशी घालून थोडीशी तिकून करून येतो. काय सोयाबीनचं सीझन चालू असतं, हातपाय दुखतात म्हणते आहे ना, म्हणून हातपाय ठणकतात. त्याच्यामुळे आपल्याला काही टॉनिकची औषध नाही. आपल्याला थोडीशी टॉनिक असले की फरक राहतं. असं आपण विचार त्या ठिकाणी करत असतो. स्वयंपाक सुद्धा माऊली करते, सगळ्याला जेव घालते, सगळ्याच्या पाठीमागून ती जेवते, सगळ्यांचे भांडे धुणे ती करते, आणि सगळ्याचं आवरचिवर झाल्यानंतर मला तरी असं वाटते सकाळचं सगळं अर्पून ती त्या नवऱ्याच्या सोबत शेतामध्ये सोयाबीन सोंगायला जाते. तिकडून आली की याचा आणि तिचा तर काही जवळपास बोलबाला नसतो. जसा आला तसा हा उलटा पडलेला असतो. कारण सोयाबीन सोंगणाऱ्या माणसांना मी सांगतोय, आपण सगळे ग्रामस्थ शेतकरी लोक आहे आणि शेतकऱ्याच्या व्यथा तुमच्या समोर मांडल्या पाहिजे कीर्तनाच्या माध्यमातून. याला कीर्तनही म्हणतात आणि याला प्रबोधनही म्हणतात. विठाला 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 म्हणून सगळ्यांची आवर चिवर झाल्यानंतर मुलांचा टिफिन, मुलीचा टिफिन, त्यांच्या शाळेचा गणवेश परिधान करून त्यांना शाळेमध्ये पाठवल्या जातं. माऊली पुन्हा संध्याकाळी येते, अंगणाची झाडझूड झाल्यानंतर पुन्हा ती चूल पेटवते, सगळ्यांचा स्वयंपाक बनवते, आधी सगळ्याला जेव घालते. सगळ्यांचा झाल्यानंतर ती माऊली एकटी जेवते, नंतर भांडे धुते.
भांडे तुंडे सगळे आपल्या किचन कपाटात ठेवल्यानंतर रात्री 10 वाजता झोपते. आणि मला सांगा, एवढं करून सुद्धा ती माऊली कीर्तनामध्ये जर येत असेल तर मला असं वाटतं स्त्री शक्तीचा हा गौरव झाला पाहिजे. अजून काय सांगितलं पाहिजे बाबा हो. म्हणून एक गाणं आहे पा, हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, कहीं दूर जाने का किनारा न मिलता. है का नाही? कारण सांगणाऱ्या माणसाची आणि ऐकणाऱ्या लोकांची दोस्ती झाली पाहिजे. विठाला 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 ऐकणाराची आणि सांगणाराची दोस्ती झाली पाहिजे. त्र्यंबक बाबाच्या मुखार वाणीतून आपण श्रीमद भागवत कथा ऐकतो. आजचा दुसरा दिवस आहे आणि आजच्या दिवशी नैमिषा अरण्यामध्ये, आजच्या दिवशी नैमिषा अरण्यामध्ये 80,000 शौनक ऋषी बसलेले आहेत. आणि शौनक ऋषींना त्या ठिकाणी प्रश्न उत्तराचा सुसंवाद चालू आहे. आता सुसंवाद चालू असताना पहिले 6 प्रश्न विचारले गेले. भागवताचं उदाहरण आहे. 6 प्रश्न विचारले गेले की देव कुठे आहे, हा देव कोणता आहे, देव कसा मिळत असतो, या कष्टतर कलियुगामध्ये काय केल्यानं देवाची प्राप्ती होईल. कारण आणि त्याचं उत्तर भागवताने एका शब्दात दिलेलं आहे. भागवताचे सुद्धा 18,000 श्लोक आहेत. पण भागवताचा शेवटचा श्लोक जर तुम्ही वाचला की भागवताचं पारायण तुमचं झालं. शेवटचा श्लोक, नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख सहमनस्तन नमामि हरि परम. शेवटी या कष्टतर कलियुगामध्ये जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती या कलियुगामध्ये या मृत्यू लोकात देवाचं नामस्मरण करून जर मरत असेल तर त्याचा पुन्हा जन्म नाही, असा त्याचा निशब्द अर्थ आहे. 6 प्रश्न त्या ठिकाणी केलेत आणि 6 प्रश्न करून त्या ठिकाणी प्रश्नाचा आणि उत्तराचा हा फार मोठा सुसंवाद चालू झाला. आणि कर्म धर्म सुदैवानं ती कथा 7 दिवस त्या ठिकाणी चालली. माझ्या राजांनो, भागवत कथा अभंगाशी अटॅच आहे. अभंग कथा गायक वादक लोकांशी अटॅच आहे. आणि गायक वादक भागवत कथा राम कथा ऐकणारे सांगणारे हे सगळे संप्रदायाशी अटॅच आहे. कारण हा संप्रदाय सगळ्या लोकांना घेऊन चालणार आहे. हा, सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उदार हरीच्या नामी. सकळाशी येथे आहे अधिकार. प्रत्येक जातीच्या, प्रत्येक धर्माच्या, प्रत्येक समाजाच्या व्यक्तीला या ठिकाणी अधिकार आहे. आणि प्रत्येक समाजाच्या, प्रत्येक धर्माच्या ज्या ठिकाणी अधिकार आहे त्याचं नाव वारकरी संप्रदाय. संप्रदाय खटनटया रे शुद्ध होऊन जा रे, खटनटया रे शुद्ध होऊन खटनटया रे शुद्ध होऊन जा रे, खटनटया रे शुद्ध होऊन जा रे. गौडे पीठ विभावे चोखा मेला, गौडे पीठ विभावे चोखा मेला, पीठ विभावे चोखा मेला. खटनटया रे शुद्ध होऊन जा रे, शुद्ध होऊन जा रे, शुद्ध होऊन जा. खटनटया रे शुद्ध होऊन जा रे, शुद्ध होऊन जा रे, शुद्ध होऊन जा रे. खट या नट या. बघा तुम्ही, खट कोणाला म्हणतात आणि नट कोणाला म्हणतात. पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे आताच्या काळात जो हिरो आहे, हिरो हिरो हिरोईन, तसं पूर्वीच्या काळामध्ये हिरोला नावाची उपमा दिली होती नट नटिका. नट नटिका खट या म्हणजे नको ते कर्म करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा या परमार्थात येण्याचा अधिकार आहे. नको ते कर्म. कारण जो जो आमच्या नांदी लागला, आम्ही नेहमी सांगत असतो. आता आमच्या संस्थेत मुलं आहेत 25 म्हणजे जवळपास 15 ते 16 वर्षापासून वारकरी शिक्षण संस्था चालते. सुट्टीवर होते, आले आज. या मुलांना नेहमी मी सांगत असतो की बाबा रे, विठाला 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 विठाला. हा, परमार्गाने
आलं पाहिजे. बघा तुम्ही, जोपर्यंत कोणीतरी योग्य मार्गदर्शन करणारा आपल्याला सापडत नाही ना, तोपर्यंत आपण योग्य त्या ठिकाणावर पोहोचत नाही. कल्पना करा, आपलं दुधागाव हायवेला लागून आहे. इकडे हा रस्ता धाड सिल्लोडला जातो आणि इकडे हा रस्ता बुलढाण्याहून शेगावला जातो. पण तुम्ही कधी या रस्त्यानं प्रवासच केला नाही आणि तुम्ही कधी कोणाला विचारलं नाही, तुम्ही नुसतं प्रवास करत आहात. रस्त्यानं प्रवास करत असताना सरकार मायबापानं केलेली आपल्यावर फार मोठी कृपा आहे. थोडं पुढे गेलं कॉर्नरवर की तिथं दगड आहे, त्या दगडावर काळ्या अक्षरात लिहिलेलं आहे बुलढाणा 21 किलोमीटर. दृष्टांत संपला. सिद्धांत एवढाच आहे, जीवनामध्ये जर सरकार मायबाप आपल्याला योग्य दिशा दाखवत असतील जाण्यासाठी, हा तर आयुष्याचा प्रवास आहे. आयुष्याचा प्रवास सुखद व्हावा, योग्य त्या स्थानावर योग्य त्या ठिकाणावर आपण जावं, याकरता आपल्या कडपात आलं पाहिजे. हा कडप मोठा खतरनाक आहे. हा कडप साधूचा कडप आहे. म्हणून ज्यांचा अभंग निरूपणा करता निवडला मायबापांनो, त्यांचा अधिकार जर आपण पाहिला, तो 16व्या वर्षी जगाची माऊली होण्याचा अधिकार मिळवणारे संत ज्ञानेश्वर महाराज. कितव्या वर्षी? वयाचे 16व्या वर्षी. तुम्ही म्हणसाल महाराज हे कसं शक्य आहे? सांगतो मी तुम्हाला. एका साधकाने मामासाहेब दांडेकराला प्रश्न केला. मामासाहेब दांडेकर म्हणजे काही सामान्य मूर्ती नव्हते. मामासाहेब दांडेकर म्हणजे त्या काळीचे पैलवान होते. शुभम महाराज कुस्ती करायचे. आता आम्ही काही आळंदीला गेलो नाही, आम्ही गजानन महाराज शिक्षण संस्थेमध्ये शिकणारे विद्यार्थी आहे. पण आम्ही माऊलीच्या सानिध्यात, म्हणजे तुम्ही आम्ही सगळे एका मायचे लेकर आहे. कधी कोणाचा द्वेष करायचा नाही, कधी कोणाची चेष्टा करायची नाही, कधी कोणाला कमी कधी कोणाला जास्त म्हणायचं नाही. तुमचं निष्कर्म निस्वार्थपणे चालू ठेवा. नारदाच्या गादीवर सांगतो, समर्थ गजानन महाराज तुम्हाला काहीच पडू देत नाही. ही गजानन महाराजाची ताकद आहे. कमी नाही पडू. तुमचं कर्म तुम्ही चालू ठेवा. कारण हाती चले बाजार तो कुत्ते भुके हजार. भला मोठा आगडबम असणारा हाती जर दुधामध्ये आला तर कुत्र्याला निमंत्रण देण्याची गरज नाही. हे कुत्र पलीकडल्या गल्लीतल्या कुत्र्याला मिस कॉल मारतो, भाऊ आलो 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 आलो. ते म्हणते मी बी आलो. जमते का मला आवाज कुत्र्यासारखा? जमते? तुम्हाला कसं काय माहित? काही म्हणता का लेखाओ? हाती जर आपल्या गावामध्ये येत असेल तर कुत्र्याला निमंत्रण देण्याची गरज नाही. पण हातीनं सुद्धा त्याचा स्वाभिमान कायम ठेवला पाहिजे महाराज. हाती रस्त्यानं ज्यावेळेस चालत असतो त्यावेळेस तो असा राजेशाही थाटात चालत असतो, असा डवलत डवलत चालत असतो असा. कारण त्याला माहित आहे, कदाचित एका जंगलाचा राजा जरी माझ्यावर आला तरी तो मला कदाचित पराभूत करू शकत नाही. कारण हातीला सुद्धा आत्मविश्वास असतो. शेगावच्या गजानन महाराज संस्थांमध्ये तुम्ही गेल्यानंतर पूर्वी काळी गजानन महाराजांच्या पालखीचं वैभव वाढवण्याचं काम गज करायचे. गज हत्ती आणि नंतर अश्व करायचे महाराज. गज अश्व पाहिल्यानंतर महाराजाचं दर्शन घेण्याकरता तर लोक जायचेच, पण त्या हत्तीचं सुद्धा लोक दर्शन घेत होते. काय वैभव आहे, काय वैराग्य आहे, काय शक्ती आहे, काय ताकद आहे, काय साम्राज्य आहे. त्या साम्राज्याचं वर्णन जगात कुठं होऊ शकत नाही. आणि ज्याचं वर्णन जगात होऊ शकत नाही त्याचं नाव गजानन महाराज संस्थान शेगाव आहे. माझी वाणी त्यांचं वर्णन करण्याकरता कितीही जन्म घेतले तरी अपुरी ठरणार आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, हाती रस्त्यानं चालत असेल ना, हातीनं त्याचं चालणं कधी सोडायचं नसतं. हाती रस्त्याने चालतोय, कुत्रे भुकण्याचं काम करतात. कुत्र्याला भुकू द्या, ते भुकतच असतात. कुत्र्याला भुकू द्या, भुकत असतात. आपण कधी मागं पाहायचं नसतं. हातीला एका जणाने विचारलं, हाती दादा तू रस्त्यानं प्रवास करतोय ठीक आहे, पाठीमागं पूर्वी 2 कुत्रे होते, आता 4 झाले, आता 40 झाले, याची भानगड काय? तू पाठीमागं जर पाहिलं, यांचा कदाचित तुझा पाय जर याच्या पोटावर बसला तर वांग्याचं भरीत करायची गरज नाही, प्रत्येक कुत्र्याचं भरीत होईल अशी तुझी ताकद आहे. त्या हातीदादानं दिलेलं उत्तर घरी घेऊन जाण्यासारखं आहे. हातीदादा म्हणले, साधका तू मला प्रश्न केला हे मला पटलंय, पण अरे मी वैराग्यवान आहे. माझ्या शक्तीचा मला स्वाभिमान आहे. मला देवाने त्याच्या करतात बनवलंय, कारण माझ्यावर विराजमान असणारा माझा देवाचा देवराज आहे. देवाचा देवराज इंद्र कशावर बसतो? ऐरावत. कारण ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार असं म्हणतो आपण, पण ते प्रमाण लागू होत नाही. याचा अर्थ असा की या प्रमाणात त्या हत्तीचं नाव आहे ऐरावत. आणि असा ऐरावतासारखा हत्ती जर रस्त्यानं प्रवास करत असेल, कुत्रे भुकत असतील, तर त्या हत्तीनं त्या साधकाला दिलेलं उत्तर असं आहे, कुत्रे भुकत असतील भुकू द्या, कुत्रे भुकत असतील भुकू द्या. आपण मागे वळून कधी पाहायचं नसतं. ज्या दिवशी कुत्रे भुकत असतील,
ज्या दिवशी आपण पुढे प्रवास करत असताना मागे पाहू, ज्या दिवशी तो कुत्र्याचा अपमान नसेल त्या दिवशी तो माझा स्वतःचा अपमान असेल. दृष्टांत संपला. असे शेकडो दृष्टांत तुम्हाला दिल्या जातात. तुमच्या गावामध्ये एखादा तरुण पोरगा जर कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहत असेल, संतोष महाराजाची मुलं आहे काय पवार, वा, यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. कारण आमचे संगीत अलंकार संगीत विशारद सचिनजी महाराज केकान हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, नेहमी संपर्कात असतात. त्यांच्या अर्धांगिनी सुद्धा सुंदर भागवत वाचिका आहेत, रामकथा करतात, सुंदर कीर्तन या ठिकाणी करतात आणि ते सुद्धा वेळात वेळ काढून आपल्या या गावामध्ये दरवर्षी येतात. ते सुद्धा उपस्थित आहेत. आपल्या विदर्भाचं भूषण गायन सम्राट, मृदंगाचार्य, गायनाचार्य, कीर्तनही फार सुंदर करतात आमचे सोपान महाराज खामखेडकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि महाराज विलास महाराजांचा माझा पहिला परिचय आहे. मी पत्रिकेवर नाव वाचलो पण विसरलो, आता होत नाही पहिल्यासारखं. त्याच्यामुळे विलास महाराज, आमचे खंदारे महाराज फार सुंदर चाल यांनी सुरुवातीला गायले आणि ही सर्व संतोष महाराज पवार त्यांच्या संस्थेतील सर्व सुंदर टाळकरी खाली मृदंगाच्या साथीला मला जे या ठिकाणी सांभाळून घेत आहेत, आपल्या विदर्भाचं रत्न मृदंग अलंकार मृदंग सम्राट शुभमजी महाराज मोरे हे सुद्धा उपस्थित आहेत. सांगू तुम्हाला, आजचं कीर्तन ऐकण्याकरता आमच्यावर प्रेम करणारी ही सगळी मंडळी उपस्थित आहे. यांच्याकरता एकदा कडकड टाळ्या वाजवा तुम्ही. हा वा, टाळ्या चांगल्या जोरानं वाजवल्या महाराज. आता 8 दिवस असे टाळ्या वाजणार नाहीत, कारण आज तुम्ही म्हणत असाल श्याम महाराज तुम्ही जे म्हणसान ते बोलून घ्या. मला कीर्तन करण्यासाठी शांतता पाहिजे, काळजी करू नका, मी काकडा करून मोकळं करणारा माणूस आहे. कारण अजून आपलं एकही चरण झालं नाही, ते होतही नाही 10 वाजेलो. मला कीर्तन तुमच्या समोर करायचं आहे, म्हणून तुम्हाला सांगितलं की तुमचा आणि आमचा दोस्ताना झाला पाहिजे. विठाला 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 दोस्ताना झाला पाहिजे. प्रत्यक्ष शुकाचार्य भगवंत राजा परीक्षितला विचारतात, परीक्षित लक्ष कुठे आहे? ते म्हणले तिकडे झाडाचं पान वाजत होतो, मी तिकडे पाहत होतो. अजून चालू नाही करत. नदीच्या पाण्याचा आवाज येतो खडखड, सगळं मन तिकडे आहे, अजून चालू करत नाही. सर्वांगाचे कान जोपर्यंत राजा परीक्षितने केले नाही तोपर्यंत शुकदेव भगवंतांनी कथा सांगायला सुरुवात केली नाही. आपलं सुद्धा सर्वांगाचे कान करून, आमचे लोक सांगतात ना, ऐकत असताना वळवळ करू नका, ऐकत असताना स्थिरता ठेवा, कारण हे मन मोठं खतरनाक आहे. इतकं खतरनाक आहे मन की तुम्ही जर ठरवलं तर हे पंढरपुरातून शकंदात जाऊन येतं. जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, मन चंचल चपल, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. याला म्हणतात प्रमाण. तोंडातले शब्द चोरता आले पाहिजे आणि जो तोंडातले प्रश्न चोरतो तो कीर्तन चांगल्या पद्धतीने करू शकतो, कारण हे सुद्धा मेमरीत फिरलं पाहिजे. आमचे श्री गुरु नेहमी सांगायचे, मला सांगा तुम्ही विष्णू भाऊ, पांढऱ्या धोत्रावर काळा शर्ट चांगलं वाटेल का हो? जॅकेट भलेही वाटू शकते, पण पांढऱ्या धोत्रावर काळा शर्ट चांगलं वाटेल का? किंवा काळ्या शर्टावर पांढरं धोतर चांगलं वाटेल का? ते मॅचही होणार नाही आणि ते तंतोतंतही बसत नाही. श्री गुरु संजयजी महाराज पाचपूर नेहमी सांगतात, प्रमाण देणाऱ्या माणसाने एक तर प्रमाण तंतोतंत दिलं पाहिजे, नसेल तंतोतंत बसत तर किमान ती मॅचिंग तरी झालं पाहिजे. सचिन महाराजांना तंतोतंतही दिलं आणि मॅचिंगही दिलं. मी सांगित होतो तुम्हाला की मनाचा विचार जर तुम्ही केला तर ते शकंदात पंढरपूरून जाऊन येते. त्यांनी सांगितलं की येतं जातं न लागे वेळ, मोकळे झाले ते प्रमाण देऊन आणि फार सुंदर दिलं. या मनाची गती, मनाचा वेग इतका आहे माझ्या राजांनो की दुधाकर ग्रामस्थ मला माझ्या पुढे बसले जरी दिसले तरी मला नाही वाटत की यातले 80% लोक कीर्तनात बसले. हा, यांच्या बुद्धीचं भ्रमणचक्र फिरत असतं. बरेचसे लोक कीर्तनात बसतात, माय मी कीर्तनाला आली पण घराला कुलूप लावलं की नाही का? एक म्हणते मी घराला कुलूप लावलं पण त्याला झटका मारला की नाही हे नाही. म्हणजे आपलं
घरचे सगळे लोक एकत्रित जेवले, पण भांडे तिथंच ठेवले. कुत्रे चाटतात की काय काढून म्हणून सगळं लक्ष तिकडे आहे. 80% लोकांचं मन सगळं आपलं घरात, प्रपंचात, दारात, माहेरात, सासरवाडीत आहे. महाराज असं म्हणतात की या मनाचा वेग इतका खतरनाक सांगितलेला आहे की आतापर्यंत कोणत्याही वैज्ञानिकाने, आतापर्यंत सांगतो मी, आतापर्यंत कोणत्याही वैज्ञानिकाने या मनाचा शोध लावला नाही. कॉम्प्युटरचा शोध माणसानं लावला, पण मनाचा शोध लावणारा अजून पैदा झाला नाही. आणि मला असं वाटते चंद्र सूर्य तोपर्यंत होणार नाही. कारण देवा मनाचं वर्णन साधू संतांनी करावं. मन चपड चंचळ नाही का, येता जाता न लगे वेळ, किंवा मन ओढाळ ओढाळ. मन इतकं खतरनाक आहे, मन इतकं खतरनाक आहे की नको त्या ठिकाणी जातं, नको ते करायला लावतं. हे मन आहे. नाही ते करायला लावतं ते मन आहे. जे कराय म्हणजे जे खायचं नाही ते खायला लावतं ते मन आहे. जे पिऊ नाही ते प्यायला लावतं ते मन आहे. कबीर महाराज असं वर्णन करतात की माझ्या राजांनो, हे पुराण निर्माण झाले, 6 शास्त्र 4 वेद 18 पुराण निर्माण झाले. जोपर्यंत समोरच्या व्यक्तीचं मन स्थिर नाही तोपर्यंत हे सांगण्यासाठी कोणच सुरुवात केलेली नाही. शुकाचार्याने सुद्धा राजा परीक्षितीला स्थिरता प्राप्त होईपर्यंत सांगितलं नाही. म्हणून सांगत होते महाराज, राजा तुला जर कथा ऐकावं वाटत असेल ना तर सर्वांगाचे कान करून ऐक. तोपर्यंत मी, कारण हे ज्ञान आहे बाबा, कारण ज्ञान म्हणजे अमृत आहे. जीवनाचं सोनं बनवून देण्याची ताकद या अमृतमय ज्ञानामध्ये आहे. म्हणून न जावा तो क्षण एक वाया, भजाने विक्षे पतेची पै मरण, न जावा तो क्षण एक वाया. या 2 तासातला एक आणि एक सेकंद तुमच्या जीवनाचं सोनं करणार आहे. म्हणून श्रवण करत असताना सर्वांगाचे कान करून आपण ऐकलं पाहिजे. ही श्रवण करणाराची ताकद आहे. बऱ्याच गावामध्ये आम्ही जातो. रात्री मी मेकर तालुक्यात पिंपरी माळीला होतो. उद्या मी हिवरा गडलिंग दुसर बिळला आहे. परवा मी मालगणी चिखली तालुक्यातच आहे. 30-40 वर्ष झाले बाबा सप्ते चालू करून. किती वर्ष? 30-40 वर्ष पत्रिकेवर टाकल्या जातं, वर्ष 39 आणि गावामध्ये टाळकरी बाहेरचे असतात. तुमच्या गावात जर 40 वर्ष सप्त्याला होत असतील तर तुमच्या गावातले किमान 5 मुलं टाळ घेऊन उभे राहिले पाहिजे, तुमचा सप्ताह सार्थक झाला म्हणून समजा. नाही, संस्था गावामध्ये येतात, आम्ही सुद्धा जातो, नाविलाज आहे. कारण आपला तो धर्म आहे, आपलं ते कर्म आहे, आपण ते केलं पाहिजे. संतोष महाराज पवारांचे टाळकरी आले, विद्यार्थी आले, त्यांचं कर्म आहे, त्यांचा धर्म आहे, ते शिकतायत. गुरुजीच्या आज्ञेचं पालन ते या ठिकाणी करतायत. पण आपण 7-7 वर्ष झाली गावात सप्ताह करतो. आपल्या गावातले टाळकरी कुठं फरार झाले? आपले टाळकरी फक्त शिवजयंतीच्या दिवशी दिसतात. बजाव ढगाला लागली कळ आणि सगळा मेळच मेळ, कोणाचाच कोणाला मेळ नसतो. छत्रपती शिवाजी रायांच्या, म्हणजे क्षमा मागून बोलतो, माझ्या बोलण्याचं वाईट वाटू देऊ नका. आणि असं काही बोलत राहिलं की लोक तितकंच कव्हर करतात आणि लगेच सांगतात की असं बोलायला नव्हतं पाहिजे, असं नाही बोलायला पाहिजे. मग तुम्हाला काय सांगायला पाहिजे? बाबू ढगाला लागली कळ आणि तिकडेच नाच बसतं बरोबर आहे ना, असं सांगितलं पाहिजे का? आज समाजाला कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनाची गरज आहे. मी नेहमी सांगत असतो माझ्या राजांनो की परमार्थ हा एकदाच होतो. परमार्थ एकदाच होतो. एकदा का तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं की डबल ज्ञानाची आवश्यकता नाही. अहम ब्रह्मास्मी सर्वम खलमिदम ब्रह्म. वेदशास्त्र संपन्न संत श्री वासुदेव महाराज अडगावकर नेहमी सांगायचे, तुम्हाला ब्रह्म कळाला, तुम्हाला ब्रह्मतत्व कळालं, अहम ब्रह्मास्मी, तुम्ही देव झाले. जास्त परमार्थ करण्याची गरज बघा. तुम्ही अहम ब्रह्मास्मी जीवन जगणारा जर सध्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कोणता महात्मा असेल तर तुम्ही वृंदावनला जा आणि आदरणीय परमपूज्य पूजनीय प्रेमानंदजी महाराजांच्या दर्शनाचा योग तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मिळाला की त्या महात्म्याची तुमची गाठभेट जर सुदैवानं झाली आणि 5 शब्द जर प्रेमानंद महाराजांनी तुमच्या समोर मांडले तर मला असं वाटतं की तुम्हाला सुद्धा ब्रह्मज्ञान होतं. ताकद असली पाहिजे वाणीत. विश्वमाऊली ज्ञानोबाराच्या वाणीत ताकद होती, तुकोबाच्या वाणीत ताकद होती. सांगू तुम्हाला, सांगतो, तुका म्हणे मज बोलवितो देव. हे शब्द काय आपले आहेत का किकान महाराज? हे शब्द वैराग्याच्या पंक्तीत बसणारे महात्मे. गुरु अनेक आहेत पण जगद्गुरूच्या पंक्तीत बसणारे महात्मे, श्रीमंत संत देऊचे सुपष्ट साधू तुकोबा देऊकर. तुका म्हणे मज बोलवितो देव. आम्ही बोलत नाही, आम्हाला बोलवणारा आमचा देव आहे, कारण अहम ब्रह्मास्मी. आणि विश्व माऊली सुद्धा सांगतात, माझी या सत्यवादाचे तप वाचा गेली बहुत कल्प. तुम्ही म्हणसाल महाराज हे कसं शक्य आहे? शक्य आहे, सांगतो तुम्हाला.
म्हणून मला ऐका, भजन करा. विठाला विठाला विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी 18,000 ओव्या ज्ञानेश्वरीच्या सांगितल्या. या ज्ञानेश्वरीचे लेखक झाले सच्चिदानंद बाबा. ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय वाचल्यानंतर शेवटच्या ओव्या तुमच्या लक्षात येतील. शके 1212 तय टीका केली ज्ञानेश्वरे, तय सच्चिदानंद बाबा दरी लेखकू झाला. म्हणून विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगण्याचं काम केलं आणि ज्ञानेश्वरी लिहिण्याचं काम ज्या महात्म्याने केलं तो मेलेला माणूस. आता तुम्ही म्हणाल हा मेलेला माणूस कोणता? ज्या सच्चिदानंद बाबाने विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी सांगितली, वयाचे 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून घेण्याचं काम केलं, ते सच्चिदानंद बाबा आहेत. सच्चिदानंद बाबाचं प्रेत चाललं आणि सच्चिदानंद बाबाचं प्रेत जात असताना 4 जणांच्या खांद्यावर ते प्रेत आहे. एका व्यक्तीच्या हातामध्ये टिटवा आहे. हिंदू संस्कृतीमध्ये पद्धत आहे, माणूस गेल्यानंतर त्या माणसाच्या पाठीमागं हजारो संख्येने जनसमुदाय चालत असतो आणि ज्यावेळेस 4 जणांच्या खांद्यावर गेलेला व्यक्ती मृत अवस्थेला असतो, त्याच्या शरीरातली हवा निघून गेलेली असते, त्याचं पंचतत्वात ते शरीर विलीन झालेलं असतं. एकदम खोकं असं शरीर त्याचं 4 जणांच्या खांद्यावर ठेवलं जातं आणि 4 जण पुढे चालत असतात आणि हजारो संख्येने बहुसंख्येने समाज हा त्यांच्या पाठीमागं चालत असतो आणि त्या माणसाच्या पाठीमागं मला असं वाटते महिला मंडळी सुद्धा जात असतात. काही लोक म्हणतात बा आमच्यात नाही जात बाबा बाया. काहून तुमच्यात बाया जात नाहीत, मग तुमच्यात बाया मरत नाहीत का? चुकीची प्रथा आहे. अंतिम संस्कार दुश्मनाच्या सुद्धा गेलो पाहिजे. विठाला 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 अंतिम संस्काराला बोलत नाही तुम्ही. 12-12 वर्ष झाले. धुऱ्याला धुरा आहे आमचा, भीतीला भीत आहे, पण आमचं आणि त्यांचं पटत नाही. दुश्मन आहे माझा, पण कर्म धर्म सुदैवानं तो गतप्राण झाला. त्याच्या मातीवर तुम्ही गेलो पाहिजे. काय गेलं पाहिजे? खूप मोठं शिकण्यासारखं आहे कचिन महाराज. मागचा माणूस पुढच्या माणसाकडे बघा तुम्ही. एखादा व्यक्ती गावातला मृत पावल्यानंतर त्या मेलेल्या माणसाच्या मातीवर जाणारे लोक कशा गप्पा करत असतात. त्या गप्पा काय कापसाच्या आणि सोयाबीनच्या नसतात. त्या गप्पा सगळ्या अशाच असतात. काही खरं नाही माणसाचं. हो हो, टुपात जोपर्यंत हवा आहे तोपर्यंत सायकल किती चालवा. एकदा का टूप पंक्चर झालं की पंक्चरचं दुकानही सापडत. अरे मोटरसायकलचं, गाडीचं, 4 व्हीलरचं, 4 चाकाच्या गाडीचं तुम्हाला पंक्चर काढता येईल रे बाबा, पण एकदा माणसाचं घरी पंक्चर झालं ना, याचं 4 जणांच्या खांद्यावर नेऊन गावाच्या बाहेर स्मशानातच पंक्चर काढावं लागतं. गरम असतं पंक्चर. आपण ज्यावेळेस 4 जणांच्या खांद्यावर जातो त्यावेळेस आपल्या पाठीमागे येणारे लोक आपल्याबद्दल चर्चा करत असतात. चांगली असले की चांगली म्हणतात आणि वांगली असले की वांगले म्हणतात. तिथं खरं बोलतात लोक. स्मशान भूमीत कधी खोटं बोलत नाही. काही लोक जाऊ द्या लगेच म्हणतात बरं मेलं ते इच्छित होत ते मेलं बापा, पण माझे पैसे बुडून गेलं ना. अरे बाबा, काही लोक जिवंतपणी समाजाला त्रास देतात आणि मेल्यावरही त्रास देतात. म्हणून मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. असं म्हणतायत, धनाने भूमो पाश्वस्य गोष्टी भार्या ग्रहद्वारे जनस्मशाणी देह सीतायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीवयिका. काय शेवटी तुमचं जसं जसं कर्म असेल त्या पद्धतीने तो आत्मा निघून जातो आणि आत्मा निघून जातो असं नाही, तुमचं कर्म पाठीमागे ठेवत असतात. सांगण्यासारखं खूप काही. म्हणून तुम्हाला सांगतो माझ्या राजांनो, दुश्मनाच्या सुद्धा मातीवर गेलं पाहिजे, माणसानेही गेलं पाहिजे, महिला मंडळीने सुद्धा गेलं पाहिजे आणि या लहान लहान मुलांना सुद्धा नेलं पाहिजे. नाही समजलं तुम्हाला? जर मातीवर कोण नाही गेलं पाहिजे, जो शेवटपर्यंत जिवंत राहण्यासाठी आला त्यानं नाही गेलं पाहिजे. असा कोणी माणूस आहे का? जो मरणार नाही त्यानं हात वर करा, मी त्याला 500 रुपयाचं बक्षीस हातात देतो. हुशार आहे महाराज लोक. याला म्हणतात तुमचे सगळे जे कान आता माझ्याकडे आहेत. असं कीर्तन ऐकलं पाहिजे. एकाग्र झालं पाहिजे. आपण दोस्त न झाला आता शिक आपला आणि अजून आपण अभंगामध्ये प्रवेश केला नाही बाबा, आहे की नाही बाबा? म्हणून असं म्हणतात माझ्या राजांनो, तुमच्या कर्माची पोच पावती पाठीमागे चालणारा समाज देत असतो. आता मी अभंगाकडे येणार आहे, आलो आपण तिथं. तुमच्या कर्माची पोच पावती देत असतो. आमचे श्री गुरु संजय बुवा पाचपूर नेहमी सांगतात, माणूस गेल्यानंतर कमीत कमी माणसानं गावात
5 वर्ष जिवंत राहिलं पाहिजे. गेल्यावर बरं तुम्ही म्हणसाल मापा आता कसं आहे, गेल्यावर तर माणसं भूत होतात. भूतगीत काही नाही. कोणाला दिसला भूत, ते भूत गीत काही नाही. तो तुमच्या मनाचा वहम आहे, भ्रम आहे. मनात निर्माण झालेला जो वहम आहे, जे भूत आहेत ते निघून जात असतात. पडे भूत बाधा बेण्यात येते. विश्वमाऊली हरिपाठात सांगतात, मनात भूत आहे, मनात देव आहे, मनात काळ आहे, मनात कपट आहे, मनात वासना आहे, मनात पाप आहे. हे सगळं देवाचं नामस्मरण करत असताना ते निघून जात असतं. कारण वैरी आहेत आपल्या शरीरात. रक्त रेत दुर्गंधी जंतू नरक मुताने भरलेले. आपण म्हणतोय ना, कानोबा तुझी घोंगडी चांगली, अम्मा शिका दिली वांगली रे. रक्त रेत दुर्गंधी जंतू नरक मुताने भरली रे. ही 3.5 हाताची जी घोंगडी आहे, ही देवाच्या स्वरूपाचा विचार करून आपल्या स्वतःच्या स्वरूपाचा विचार करते. खरं सांगू तुम्हाला महाराज, तुम्ही 3 दिवस आंघोळ करू नका. तुमच्या जवळ सुद्धा कोणी येऊन बसत नाही. विठाला 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 विठाला. भारतातल्या कोणत्याही कंपनीचा परफ्यूम अंगावर मारा. 3-4 दिवस तुम्ही फक्त आंघोळ करू नका. तुमच्या जवळ सुद्धा कोणी येऊन बसत नाही. मग हे शरीर किती घाण आहे, हे शरीर किती दुर्गंधीशील आहे, हे शरीर किती अपवित्र आहे. या शरीराला कोणत्याच अंगानं संतांनी पवित्र म्हटलं नाही. कीर्तन समजतं ना? ऐका, कीर्तन नीट ऐका. हे शरीर कोणत्याच अंगानं शुद्ध नाही. सकाळी उठलं की तुम्हाला दात घासून तोंड धावच लागते. नाही तर मी सांगितलं तुम्हाला 3 दिवस शेजारचे सुद्धा आपल्या जवळ येऊ देत नाही. नाही आंघोळ करून येतो फटफट. म्हणून शरीराचा दुर्गंध सुटू नये म्हणून आपण सकाळी उठल्यानंतर स्नान करतो, आपली संध्या करत असतो, देवाचं दर्शन घेऊन देवाची सुरुवात करत असतो. हे अपवित्र असणारं शरीर आहे. म्हणून या शरीराची एक दिवस माती 100% होणार आहे. मला हे सांगायचं होतं तुम्हाला की गावातला व्यक्ती गेल्यानंतर कमीत कमी त्या व्यक्तीनं गावात 5 वर्ष शिल्लक राहिलं पाहिजे. किती वर्ष? 5 वर्ष राहिलं पाहिजे का? मेले की गेले? अरे बाबा, हे म्हणण्याच्या गोष्टी आहेत. आता ठिकाण बुवा, आता 13 दिवस सुतक पाळलं तर पाळलं, नाही तर 14व्या दिवशी कढईत भजे करून खाणारे लोक आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिले. भजे भजे काय चालू आहे पाटील? ओ पाटील, काय चालू आहे? काय नाही, 13 दिवस तोंडाला खार आला होता म्हणे, काहीतरी गरम गरम खावं म्हणून आता 13 दिवस झाले, 14व्या दिवशी भजे करून खा. अरे सुतक आहे ना पाटील तुम्हाला? तुमच्या घरातली व्यक्ती गेली ना पाटील, कमीत कमी 1.25 महिना तर सुतक पाडा पाटील. तुमच्या रक्ताचा होता ना पाटील तो. पाटील म्हणतो बस झालं, 13 दिवस पाळलं आणि त्या 13 दिवस पाहुण्या रावण्यात माझी तब्येत सुद्धा बारीक झाली. तोंडाला काहीतरी चव आल्यासारखं खावं असं वाटलं म्हणून गरम गरम भजे. विषय संपला आपला. 13 दिवस सुद्धा कोणी तुमच्या नावाचं सुतक पाळत नाही. 14व्या दिवशी भजे करून खाणारे लोक आहेत, चांगलं करून खाणारे लोक आहेत. पाहुणे रावणे आले की म्हणतात चला पळा, पकडा गाड्या, आता व्हा आपापल्या घरी. सगळे गहू होते ते सगळे खलास करून टाकले तुम्ही घरातले. ही परिस्थिती आहे. सांगायचा सिद्धांत एवढाच आहे की तुम्ही गेल्यानंतर कमीत कमी 5 वर्ष गावात जिवंत राहिले पाहिजे. जाऊ द्या 5 वर्ष, 4 वर्ष महाराज, 3 वर्ष, 2 वर्ष, 6 महिने नाही महाराज. आपण राहत नाही कारण आपण प्रपंच करणारे मृत्यू लोकातले माणसं आहे. आपली कीर्ती एकदा आपण संपलो की संपलो. महाराज तर असं म्हणतायत, विश्वमाऊली ज्ञानोबा 750 वर्षापासून आपल्यात आहेत. आजही ज्ञानेश्वर महाराजांची ओवी वाचली की माऊली समोर प्रगट होतात. श्रीमंत समर्थ योगी संत सम्राट गजानन महाराज शेगावचे गजानन महाराज शेकडो वर्ष झाले समाधिस्थ होऊन इसवी सन 1 साली भास्कर पाटील यांना स्वतःच्या हाताने गजानन महाराजांनी समाधी दिली. ही जिवंत समाधी अडगाव या ठिकाणी आहे. तुम्ही जर कधी वारी हनुमान सातपुड्या पहाडाकडे गेले की नक्की जा. आपल्या महाराष्ट्रात 2 संजीवन समाधी आहेत. विठाला विठाला आपल्या महाराष्ट्रात 2 संजीवन समाधी आहेत. त्या कशा? स्वतः गुरुने शिष्याला दिलेल्या. भास्कर पाटील हे अकोली जागीरचे आहेत. आता ही अकोली जागीर कोणती? गजानन महाराजांचा 1 मिनिट इतिहास सांगतो तुम्हाला. सांगू का? वा वा सांगा म्हणतात. हा आजा, काहीतरी नवीन असलं पाहिजे ना. पण खाण्यामध्ये जर काही नवीन असलं तर खायची मजा वेगळी आहे. नुसतं बेसन आणि भाकर म्हटलं की नाही जमत. लोणचं असलं की अजून मजा येते, आहे का नाही? थोडी मिरची असली की अजून मजा येते, पापड असला की अजून मजा येते. मग खायची मजा वेगळी असते. कीर्तन सुद्धा तसं, त्याचं नावच आहे कीर्तन.
आणि कीर्तन सांगून कीर्तन अंग हरिरूप झालं पाहिजे. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. या महाराष्ट्रामध्ये संजीवन समाध्या दोन आहेत. एक विश्वमाऊली ज्ञानोबराय निवृत्तीनाथ महाराजांनी स्वतःच्या भावाला दिलेली संजीवन समाधी आळंदी या ठिकाणी आहे. आणि दुसरी संजीवन समाधी भास्कर पाटला गजानन महाराजांनी भास्कर पाटलाला दिलेली समाधी आहे. आता भास्कर पाटील कोण? हे भास्कर पाटील मूळच्या अकोली जागीरचे. अकोली जागीर कोणती? ज्या भास्कर पाटलाच्या शेतात गजानन महाराजांनी कोरड्या ठणठण विहिरीला जिवंत झरा फोडला होता. ती विहीर ज्याच्या वावरात होती त्या विहिरीचा तो मालक भास्कर पाटील. ताण लागली, उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हाळ्याचे दिवस असताना भास्कर पाटील जहागीर असणारे पाटील. पूर्वीच्या काळामध्ये त्यांच्या शेतामध्ये महिला काम करत होत्या. ऊन जास्त तापतंय म्हणून कोणीतरी घागर भरून पाणी आणलं होतं. पूर्वीच्या काळात घागरीतलं पाणी जास्त प्यायचे. आता घागर औषधानं दिसत नाही, दिसली बी तर ती खोरड्यात दिसते, कोपऱ्यात असते ती घागर. घागरी माहित आहेत का? घागरी लेकराला आता घागरी माहित नाही, आता काय भानगडे. आठाणे माहित आहे तुम्हाला? आठाणे 50 पैसे माहित आहे का? 50 पैसे आपल्याला चॉकलेट घेऊन ये बरं 2-4. हा बंद बंद झाले आता ते बंद. म्हणजे जुन्या ज्या गोष्टी आहेत, जुने जे विषय आहेत ते आपल्याला अद्यापही आता समजत नाही. घागरही आपल्याला कळत नाही. भास्कर पाटलाच्या शेतामध्ये काडी कचरा वेचण्याकरता त्या महिला आल्या होत्या. कर्मधर्म सुदैवानं 12 ते 1 असा वेळ होता. ऊन भयंकर तापत होतं आणि कोणीतरी विधेयावस्थेला प्राप्त झालेले महात्मे भास्कर पाटलाच्या वावरात आले. आणि वावरात आल्यानंतर एका आंब्याच्या झाडाखाली भास्कर पाटील बसलेले होते. शेतामध्ये शेतमजूर काम करत होते. आणि महाराज गजानन महाराजांची स्वारी भास्कर पाटलाच्या शेतात गेले. बघा महाराजांचे होठ कोरडे झाले आणि महाराज इरीच्या आसपास कुठेतरी गेले. त्या ठिकाणी महाराज गेले आणि महाराजांनी त्या घागरीला हात लावला आणि सांगितलंय, भास्करा भास्करा एक गोड पाणी दे. मला जर तू एक गोड पाणी देत असेल तर मी तुला खूप आशीर्वाद देईन. कारण या सृष्टीचा नियम आहे अन्न वस्त्र निवारा. एखादा तहानलेला असेल तर तहानल्याला पाणी पाजलं पाहिजे. एखादा भुकेला असेल तर भुकेल्याला एक कोर मधली अजून अर्धी दिली पाहिजे. एखाद्याच्या अंगावर फाटके कपडे असतील, जास्त कपडे आहेत तुमच्याकडे, एखाद्याच्या अंगावर जर फाटके कपडे असतील तर मला असं वाटते तुमच्या 4-5 ड्रेस पैकी एखादा ड्रेस त्याला दिला पाहिजे. का दिला पाहिजे? तो ड्रेस घातल्यानंतर दिवाळी साजरी करेल आणि ड्रेस घातल्यानंतर दिवाळी साजरी करून तो तुम्हाला आशीर्वाद देईन. त्याही पलीकडे सांगू, तुमचं नाव घेतल्याशिवाय तो मरणार नाही. बघा ही पद्धत आहे. तुमचं नाव घेतल्याशिवाय तो जाणार नाही. म्हणून अन्न वस्त्र निवारा. महाराजांनी सांगितले मला पाणी प्यायचंय, मला ताण लागली. त्यावेळेस पाटीलजी म्हणले, हे पाणी काय तुझ्या करताय का? कोण? कुठला तू? असा नागळा आहे. आमच्या शेतामध्ये स्त्रिया काम करतात आणि स्त्रियांच्या समोर नागळ्या महात्म्याने यावं हे कितपत योग्य आहे? जा इथून. मला फक्त एक गोड पाणी दे, मी जाईल इथून. एक गोड पाणी दे. पण पाटलानं पाणी दिलं नाही. महाराजांनी गंगा मातेची त्या ठिकाणी विनंती केली, हे गंगे, आज माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला तहान लागली आणि आज एका घोटाच्या पाण्याकरता मी या ठिकाणी व्याकुळ होतोय. तू जर सत्याची असेल गंगे, म्हणजे असा ब्रह्मांडात आवाज होऊ लागला. साधू आहेत ते, काहीही करू शकतात. माझी या सत्यवादाचे तप वाचा गेली बहुत करून. अनेक विषय आहेत. साधू कधी खोटं बोलत नाहीत. जे साधू बोलत असतात ते सिद्धांतात उतरत असतं. ही साधूची पावर आहे. विठाला 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 शेवटी नाही दिला पाटलांनी पाणी. महाराज गेले. एका कोरड्या ठणठण विहिरीच्या जवळ जाऊन बसले. पण मनामध्ये फक्त गंगा मातेची उपासना करू लागले. गंगे, आज जर माझ्यासारखा विदेही महात्मा तुझ्या जोडून विनमुख बिना पाणी पिण्याचा जात असेल तर मला असं वाटते एका साधूची तहान न भागली तर हजारो लोकांची ताण भागत नाही. पण असं काहीतरी कर की या शिवाराची ताण तुझ्या आशीर्वादामुळे भागली पाहिजे. कोरड्या ठणठण विहिरीमध्ये गजानन महाराजांनी पाहिलं. गंगा मातेची उपासना केली. गंगा मातेला आवाज दिला, हे गंगे, तू जर सत्याची असतील तर या कोरड्या ठणठण विहिरीला जिवंत झरा फुटला पाहिजे. गजानन महाराजांनी गंगा मातेला हाक दिली आणि गंगा मातेने सुद्धा त्या कोरड्या ठणठण विहिरीला अनेक वर्षापासून बंद पडलेली ती विहीर, त्या विहिरीमध्ये जसे ताजे पाण्याचे पाझर फुटतात अशी खडखडती विहीर तुडुंब भरून लागली. ही गजानन महाराजाची ताकद आहे. ताकद आहे. एकट्या महात्म्याला पिण्याकरता पाणी मिळालं नाही म्हणून आज पंचक्रोशीतली ताण ती विहीर भागवते.
त्या विहिरीचा उल्लेख महाराज इतिहासाने केलेला आहे. गजानन विजय ग्रंथ तुम्ही कदाचित वाचत असाल ना, ते जाऊ द्या. गजानन महाराजाची बावनी जर तुम्ही वाचत असाल ना, तर त्याच्यामध्ये ते वर्णन आहे बघा, फार सुंदर वर्णन आहे. अकोलीच्या रानात शेत सर्वे बावन्नात, कोरड्या ठणठण विहिरीत जिवंत झरा फोडीला. ज्या महात्म्याने एका कोरड्या विहिरीला झरा फोडला, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, साधूच्या शब्दात ताकद आहे. शेकडो वर्ष झाले महाराजांना जाऊन, तरी सुद्धा गजानन महाराजांचं नाव घेतलं की समाधी डोळ्यापुढे दिसते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की वा असं म्हटल्यानंतर तुमच्या शरीराचे रोम रोम उभे राहतात. कुठंतरी कोण्यातरी चौकात, कोण्यातरी गाडीवर महाराज घोड्यावर आस्वार होऊन सिंहारूळ असणारी मूर्ती, हातामध्ये तलवार असणारी दाढीधारी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या डोळ्यासमोर घडतात. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, शेकडो वर्ष झाले महाराजांना जाऊन, शेकडो वर्ष झाले महाराजांना समाधी घेऊन, शेकडो वर्ष झाले विश्वमाऊली ज्ञानोबा यांना जाऊन, शेकडो वर्ष झाले जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना सदेह वैकुंठाला जाऊन, शेकडो वर्ष झाले परमहंस रामकृष्ण मौनी बाबांना समाधी घेऊन हे लोक आजही आपल्यामध्ये जिवंत असतील, तर आपण गेल्यानंतर कमीत कमी 3 वर्ष विठाला 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 आपण कमीत कमी 3 वर्ष जिवंत राहिलो पाहिजे, 3 वर्ष जिवंत राहिलो पाहिजे. बघा, जे समाजासाठी करत असतात, जे इतरांसाठी करत असतात, ते गेल्यानंतर सुद्धा कीर्ती स्वरूप राहिल्या त्या कीर्ती जगमाची, हो राहिल्या त्या कीर्ती जगमाची, हो राहिल्या त्या कीर्ती जगमाची, हो राहिल्या त्या कीर्ती जगमाची. ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगमाची, हो राहिल्या त्या कीर्ती जगमाची. ईश्वर विभूती ईश्वर विभूती, हो राहिल्या त्या कीर्ती ईश्वर विभूती. हे ईश्वर स्वरूप असणाऱ्या विभूती असतात. यांचं अवतार कार्य तुमच्या आमच्या सारख्या अज्ञानी लोकांना सन्मार्गाने लावण्यासाठी असतात. असं म्हणतात, नको नको मान नको अभिमान, सोडी मितूपण तुझे सुखी सुखी जन व्हावे, जग निर्वावे, अज्ञानी लावावे सन्मार्गासी. श्री संत शांती ब्रह्म श्रीमंत संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठात एकनाथ महाराज वर्णन करतात. ही लोक विभूती स्वरूपाने या कष्टतर कलियुगामध्ये आलेले असतात. असं म्हणतात महाराज, आपल्या सारख्याचं बोट जर एका साधूनं पकडलं ना, तर साधू शेवटपर्यंत बोट सोडत नसतात. फक्त तुमची लायकी बोट पकडण्याची असली पाहिजे. तुमची जर साधूचा बोट पकडण्याची लायकी असेल, आम्हाला अनुभव आहे, आम्ही तुमच्या समोर बोलतो, आज आमच्यावर प्रेम करणारी बरीचशी मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. देवपूरला सुद्धा कार्यक्रम चालू आहे, पण देवपूरची मंडळी सुद्धा कीर्तनात आहे. माळवंडीला सुद्धा खूप मोठा कार्यक्रम होतो, पंचक्रोशीला लाजवेल, महाराष्ट्रामध्ये लाईव्ह कार्यक्रम असतो. माळवंडीची मंडळी सुद्धा उपस्थित आहे. आमचे आदरणीय मोठ्या भावाप्रमाणे आमचे विष्णुभाऊ असतील, भगवान भाऊ असतील, आमचे संजूभाऊ वाघ असतील, आमच्या वंदनाताई असतील, आमच्या शारदाताई असतील, पुन्हा ही आमची सगळी मंडळी, आता संजूभाऊ असतील. काय झालं आता, आजकाल आपला संपर्क कमी झाला ना, कारण आता हे चालले श्याम महाराजच्या भोवती संस्थांचा कारभार, त्याच्यामुळे होऊ शकतं. सांगू तुम्हाला, ही लोक सगळी ज्या अर्थी प्रेम करतात, लहान होतो आम्ही, लहान होतो म्हणजे एवढे होतो त्यापासून येतो. यांच्या तालमीत आम्ही लहानाचे मोठे झालो, याने पाहिलं आम्हाला. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे माझ्या राजांनो, तुमची ज्या साधूवर निष्ठा आहे, तुमची ज्या देवावर विश्वास आहे, कारण प्रत्येकाचे देव वेगवेगळे आहे. सेंदरी हिंदरी दैवते कोणती पूजती भूते खेते, आपुल्या पोटाची मागती शेती अवदान. मला माहित आहे, इथं बसलेल्या प्रत्येक लोकांचा देव वेगवेगळा आहे, संप्रदाय सोडून. आमचं एकच आहे, एक धरीला चित्ती
आम्ही रखुमाईचा पती. आमचा तो एकच आहे. कारण आम्ही म्हणतो विठ्ठल कुडीचे दैवत, विठ्ठल वितक होत चित्त, विठ्ठल पुण्यपुरुषात आवडे मात विठ्ठलाची विठ्ठल जीवीचा जिवडा. माय सुद्धा विठ्ठल, बाप सुद्धा विठ्ठल, बहीण सुद्धा विठ्ठल, काका मामा आत्या फुई सगळे आमचा विठ्ठल आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे विठ्ठलाला जाणतात, त्यांचं दैवत विठ्ठल आहे. पण वारकरी संप्रदायाच्या व्यतिरिक्त प्रत्येकाचा देव वेगवेगळा आहे. सोमवाराला की शंकरजी दिसतात, रविवाराला की खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन, मंगळवार आला की असं काही नाही ना इकडे, नाही तसं कोणी. मंगळवार आला की येते ना देवी अंगामध्ये, ज्याचा त्याचा तो प्रश्न आहे. बुधवार आला की एक गाव आम्ही विठोबाचे नाम, रविवार आला महाराज की आंघोळ करून सोमवारी भक्ती करायला जातात. आंघोळ करून अरे रविवार का म्हणे 8 दिवसाचा करचडा काळ्या पंदीने आणून काढला. 8 दिवसात काळी पन्नी असते महाराज, 7 दिवस काळ्या पन्नीला कोणी हात लावत नाही. पण रविवार हा काळा दिवस असतो. रविवारी बाजार जर एखाद्याच्या गावचा असला की तुम्हाला सांगतो कचोऱ्या खाण्यासाठी गर्दी कमी राहते, पण टांगलेला आणण्यासाठी जास्त. टांगलेला आणण्यासाठी ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. सांगण्यासारखं खूप काही आहे, पण मला ते जास्त तुम्हाला सांगायचं नाही. सांगायचं तात्पर्य एकच आहे, तुम्ही जर निष्ठावान देवाचं, तुम्ही निष्ठावान वारकऱ्याचं, तुम्ही निष्ठावान साधूचं जर एकदा बोट पकडत असाल ना, ज्या साधूचं बोट तुम्ही पकडता ते साधू तुमचं शेवटपर्यंत पोट भरतात. ही साधूच्या बोट पकडण्यामध्ये ताकद आहे. पकडा, ते त्या पद्धतीचं असलं पाहिजे आणि आपण सुद्धा त्या लायकीचे असले पाहिजे. महाराज आम्ही मौनी बाबा संस्थांमध्ये सेवा करतो, हे सुद्धा संस्थेचे विद्यार्थी आहेत. हे बा, तुम्ही ज्या संस्थेमध्ये शिकता, आपल्या संस्थेमध्ये जो देव आहे, जे संत आहेत, त्या संतांची सेवा करा. वारकरी मुलांकरता खास. तुम्ही सगळे माझ्यापेक्षा जास्त शिकलेले असाल. तू कोण्या वर्गात आहे बाळा? तू तू रे तू हे सगळे माझ्यापेक्षा जास्त शिकलेले. हा श्याम महाराज डाकोरकर 4था वर्ग नपास आहे. विठाला 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 सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. हा चमत्कार नाही तर काय. आम्ही एका साधूचं बोट पकडलं, ते साधू म्हणजे परिपक्व आहेत. गजानन महाराज, परमहंस रामकृष्ण मौनी बाबा. मी नेहमी सांगत असतो कीर्तनाच्या माध्यमातून, रात्री सुद्धा सांगितलं, आज सांगतो, उद्या सांगेल आणि जोपर्यंत तिथं आहे तोपर्यंत सांगेल. सेवा करत राहा. जेत सेवा हा दारवंटा, जेत ज्ञानाचा पुरवठा. अज्ञानी माणसाने सुद्धा समर्पण भावनेने सेवा केली ना, त्या अज्ञानी माणसाला आपोआप ज्ञान मिळत असतं. कधी काळी आळंदीला गेली की सिद्धपीठात जा. सिद्धपीठात अजान वृक्षाची बाग आहे, तिथं जा. तिथं त्या अजान वृक्षाच्या बागेखाली लोक ज्ञानेश्वरीचं पारायण करतात. कधी काळी त्या बाबाला विचारा, बाबा बऱ्याच दिवसापासून तुम्हाला मी या ठिकाणी पाहतो, किती पारायण झाले तुमचे? 100 पारायण झाले माझे. बरं बरं बरं. कॉलेज रिटर्न दिसतं, कशाचं कॉलेज आणि कशाची शाळा आणि कशाची अंगणवाडी. फक्त ज्ञानेश्वर महाराजाच्या ज्ञानेश्वरीवर मी विश्वास ठेवून ज्ञानेश्वरी वाचतो. आता ज्ञानेश्वरी वाचायची गरज शिल्लक राहील नाही. 100 पारायण झाले. असं काऊन म्हणता बाबा? ती वाचून वाचून पाठ झाली. अंगठे बहादूर माणसाची ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीवर विश्वास ठेवून जर ज्ञानेश्वरी पाठ होत असेल, आपण तर शाळेमध्ये जाता फक्त त्या ठिकाणी समर्पण भाव असला पाहिजे आणि सेवा असली पाहिजे. आमच्या संस्थेमध्ये 25 मुलं आहेत सध्या. छान गातात, छान वाजवतात, छान कीर्तन करतात, पण सेवा मात्र करतात. ती गुरुजीची असो, ती सेवा साधूची असो, ती संतांची असो. मी सांगतो तुम्हाला, तुम्हाला सेवेचं सुरुवात करायची असेल तर तुम्ही या स्थळापासून करू शकता. कीर्तन झालंय ना, मग आयोजक लोकांनीच गुत्त घेतलं पाहिजे असं काही आहे का? गावामध्ये कीर्तनकार आले, कीर्तनकार निघून गेले. तुमची सेवा करण्याची इच्छा जर असेल तर कीर्तनाचा मंडप तुमची सेवा घेईल. तुमची इच्छा असली पाहिजे की महाराज कीर्तन चालू करण्याच्या अगोदर पट्ट्या टाकण्यासाठी मी जरी नव्हतो तरी कीर्तन झालंय ना, आता मी पट्ट्या उचलण्याचं काम करतो. ही सेवा आहे. तुम्ही घरचे गरीब, तुमची पंगत देण्याची इच्छा आहे, पण तुमची मानसिकता नाहीये, आर्थिक परिस्थिती नाहीये तुमची. त्यांना जाऊन भेटा आयोजकांना, दादा मला सुद्धा मनातून वारकरी लोकांना पंगत द्यावी वाटते, पण माझा बजेट नाही रे. एक काम कर, मी नाही का ज्या पंक्तीमध्ये वारकरी जेवण करतात ना, त्या उष्ट्या पत्तरवाळ्या उचलण्याचं काम करतो. सांगू तुम्हाला, ती सुद्धा एक सेवा आहे. सेवा आहे. पंक्तीमध्ये पातरवाळ्या उचला, पंक्तीमध्ये जल वाळण्याचं काम करा, पाणी वाळण्याचं काम करा. ती सेवा असली पाहिजे. एखाद्याची देशाची सेवा करण्याची इच्छा असेल तर देश तुमची सेवा स्वीकारेल, फक्त तुम्ही केली पाहिजे. संस्थांमध्ये जा, असे करोडपती लोक जातात हो शेगावला. अब्जाधीश असणारे लोक शेगावला जातात. संजू भाऊ, त्यांना जाऊन भेटा. ते सांगतात मुंबई सारख्या ठिकाणी, पुणे
पुण्यासारख्या ठिकाणी मिलच्या मिल आहेत, फॅक्टरीच्या फॅक्टरी आहेत, कंपन्याच्या कंपन्या आहेत, पण महाराजांच्या समाधीकडे पाहिल्यानंतर सगळा शिनभाग निघून जातो आणि कंपन्या डोळ्यानं सुद्धा दिसत नाही. ताकद आहे. हा. सेवा करता सेवा, झाडू मारतात, पोछा काय मारतात, या सेवेचं फळ तुम्हाला मिळतंय. आज आम्ही सुद्धा तुमच्या समोर बोलतोय ना, आम्ही महाराजांच्या शेगाव संस्थेमध्ये शिकत असताना टॉयलेट घासले, आम्ही टॉयलेट स्वतः, आणि त्या काळात बाबाचे ते टॉयलेट घासल्यामुळे आज तुमच्या समोर बोलतो. ही फक्त सेवेची ताकद आहे. आणि आज 16 वर्षापासून अध्यापकाची ड्युटी करतो, ही मुलं शिकवतो, मुलांना सुद्धा मी सांगतो, मार्गदर्शन करत असतो. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे माझ्या राजांनो, निष्ठावान वारकऱ्याचं बोट जर तुम्ही पकडत असाल, निष्ठावान महात्म्याचं जर तुम्ही बोट पकडत असाल, शेवटच्या श्वासापर्यंत तो महात्मा तुमचं पोट भरल्याशिवाय राहणार नाही. फक्त इतकी ताकद राहिली पाहिजे. या जगाचा विचार नका करू रे तुम्ही, कारण हा अमूल्य किमतीचा नरद्या तुम्हाला मिळाला. 10:30 वाजले महाराज, आता कीर्तन सोडलं तरी हरकत नाही, मला माहित आहे 10:30 पर्यंत आपला काटा आला, पण अजून आपलं एकही चरण झालं नाही. विठाला विठाला म्हणून निष्ठावान साधूचं बोट पकडा. आम्ही पकडले तुकोबाचं, आम्ही पकडले ज्ञानोबाचं, आम्ही पकडले मौनी बाबाचं, गजानन बाबाचं. जब तक दम में है दम तब तक बोट न छोडेंगे हम. जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत आम्ही साधूचं बोट सोडत नाही, कारण आमचे साधू आम्हाला योग्य दिशेने घेऊन जाणारे आहेत. तुमचं सुद्धा तसं व्हावं तुम्हाला असं वाटत असेल तर कधी काळी या क्षणापासून, या ठिकाणापासून तुमची सेवा तुम्ही चालू करा. आलोय ना माझ्या राजानं, तुम्ही भाग्यवान आहे. संकटावर संकट येऊन गेले आपल्या जगावर. पूर्वीच्या काळात कोरोना सारखी बिमारी आली, शेजारी माणूस खोकला तरी म्हणायचे उठ बाबा, मी चिजा खाल्ल्या मला खोकला आला, उठ. साधं आक्षिक जरी केलं तरी म्हणायचे सक्का भाऊ असला होते, सरकवर तिकडे पलीकडे, अरे मी भाऊ आहे तुझा, असतील भाऊ घरी. साधा खोकला तरी उठून द्यायचे, साधी शिंक जरी आली तरी उठून द्यायचे. संकटकालीन परिस्थितीच्या माध्यमातून आपल्यावर आपले सुद्धा प्रेम करत नाहीत. म्हणून या कष्टतर कलियुगामध्ये अमूल्य किमतीचा नरद्या तुम्हाला मिळालाय माझ्या राजांनो. 84 लक्ष युनी फिरत 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 हा दुधामध्ये येऊन पोहोचला. हा दुधामध्ये येऊन पोहोचला आणि हा दुधात सप्ताह चालू झाला, म्हणून या धर्ममंडपात येऊन बसला. हे आपल्या सगळ्यासाठी सौभाग्याचे लक्षण आहेत. कठीण आहे. तुम्हाला जर जनावर बनवलं असतं तर मग आमचं त्याचा काही दूरचा संबंध नसता. भाग्यवान आहे आपण, माणसाचा नरदेव मिळाला. म्हणून या कष्टतर कलियुगामध्ये तुम्ही आले ना माझ्या राजांनो. आता ऐका, या कष्टतर कलियुगामध्ये तुम्ही आले आणि आल्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे. माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला ओळखलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या पहिल्या साते आली या ओळखा सारंगर, साते आली या ओळखा सारंगर, साते आली या ओळखा सारंगर, साते आले या ओळखा सारंगर, साते आली या ओळखा सारंगर, साते आली या ओळखा सारंगर, साते आले या ओळखा सारंगर, साते आले ओळखा सारंगर. नाहीतरी संसार जाईल रे या, नाहीतरी संसार जाईल रे या, कवनाचे माय बाप, कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप.
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माऊली ज्ञानोबराय सांगतात, दुडमीन असणारा नरदेव तुम्हाला मिळाला ना. 10:30 वाजता पहिलं चरण झालं आपलं. आता आता इथून अजून 3 चरण राहिले, काळजी करू नका. गोदड्या आणल्या का सोबत? गोदड्या जास्त वेळ घेणार नाही, 5च मिनिटं तुमचे घेतो. कारण अभंगाचा 3 चरणाचा भावार्थ 3 मिनिटात सुद्धा सांगता येतो, 30 तासात सुद्धा सांगता येतो. हा चिंतनाचा भाग होता, त्यामुळे आपण 10:30 पर्यंत या ठिकाणी येऊन पोहोचलो. आपली सेवा संपली माझ्या राजांनो. ऐका, ए साथे आलिया ओळखा शारंगधरू यातला महत्वाचा मुद्दा घरी घेऊन जा. कौनाचे मायबाप, कौनाचे गणगोत, मृग जेळ बत राहिलेला या. भाई कहता है बहन मेरी, बहन कहता है भाई मेरा. न भाई का न बहन का, ये तो रक्षाबंधन का नाता है. तू काया नजर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. परमार्थ परमार्थ या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळाला ना. झालंय तुम्हाला वैराग्य. स्वतः करता करा. तुम्ही म्हणाल महाराज हे कसं शक्य आहे? मग तुमचा हात जर मुडत असेल तर तुमच्या सख्या भावाच्या गळ्यात द्या. त्यानं जर घेतला तर मी कीर्तन करणं बंद करतो. हा, तुमचा हात मुडला ना, मग तुम्ही तुमच्या सख्या भावाच्या हातात द्या. त्याला म्हणा गळ्यात बांध 4 दिवस. ते म्हणेन तुझा हात आणि तुझं ते मुड नाही महाराज. तू काया नजर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना. अरे कबीर महाराज तर एका ठिकाणी इतकं सुंदर सांगतात. हे सगळे दिसतात ना, हे माईक आहेत. हे माईक आहेत सगळे. हे फक्त सुखाची अभिलाषा करणारे लोक आहेत. तुम्हाला वाटत असेल भाऊ माझा, बहीण माझी, पत्नी माझी, मुलगा माझा, अरे हे कोणी कोणाचं नसतं. अनेक प्रमाण देऊन वेळ वाढवता येईल, कोणीच कोणाचं नसतं. महाराज असं म्हणतात, नाही रे नाही कुणाची कुणी, बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोहेरी. मेल्या मांगे राहतील सर्व, तुटतील धागे दोरी. प्राण्या हो प्राण्या मायेचा बाजार. ही माया आहे आणि या मायेमध्ये आपण फरकटत चाललो. त्यामुळे आपल्याला असं वाटते सगळं माझं. अरे तुझं काहीच नाही. सांगून कोणाला या कष्टतर कलियुगामध्ये विष्णुभाऊ फक्त एकच आपला सांगाती आहे, तो म्हणजे परमेश्वर. आणि दुसरा सांगाती आहे आपलं काडी. काडी काडी लहानपणापासून काडीची संगत करा, काडी तुम्हाला कधी सोडत नाही. बस एवढं सांगतो आणि थांबतो. विठाला विठाला. ज्यावेळेस आपण जन्माला येतो त्यावेळेस आपल्या अंगावर कुठल्याही प्रकारचा कपडा वस्त्र नसतात. लहान होते तुम्ही, ज्यावेळेस आईच्या उदरामध्ये होते, तुमचा जन्म झाला. जन्म झाला बरोबर तुम्हाला बाजीवर टाकल्या गेलं. ती बाज सुद्धा होती लाकडाची. आता उत्तर द्या, ज्या बाजीवर तुमचा जन्म झाला माझ्या राजानो, ती बाज कशाची होती? लाकडाची होती. आता तुम्ही लहान राहिले नाही, थोडे टोंगळ्यावर रांगायला लागले, थोडे चालायला लागले. बाबा बाजारात गेले, बाबाने मुलाला खेळण्यासाठी गाडी आणली. ती गाडी सुद्धा होती लाकडाची. वा, चांगलं जमतंय तुम्हाला. लाकडाची होती, लाकडाची. आता मुलगा लाकडाची गाडी खेळत नाही. आता तरुण झाला, 21-22 वर्षाचा. कुठं सापडेल तो? दुधाच्या पांढरीमध्ये सापडेल क्रिकेट खेळताना. ज्या बॅटीने तो क्रिकेट खेळतोय ती बॅट सुद्धा. काय हुशार लोक आहे होय. आता तो क्रिकेट खेळत नाही. आता क्रिकेट खेळणं बंद केलं. आता सोयरीक झाली. आता त्याला पाटावर बसायचं आहे. ज्या पाटावर हळद लावण्याकरता बसतोय तो पाट सुद्धा आहे. वा महाराज, तो पाट सुद्धा लाकडाचा आहे. तो पाट सुद्धा लाकडाचा आहे. आता तो तरुण राहिला नाही, आता तो म्हातारा झाला. नातू म्हणतोय, नाताला आवाज देतात आजोबा, बाबा मला दुधाच्या बाजारामध्ये घेऊन चाल भाजीपाला आणण्याकरता. त्यावेळेस नातू म्हणत असतो, आजोबा तुम्ही जा, मी नाही येत. आबाला रस्त्यानं चालता येत नाही म्हणून आजोबा काय करतात, एका काठीचा आधार घेतात. ज्या काठीचा आधार आजोबा घेतात ती सुद्धा लाकडाचीच असते. लाकडाच्या काडीचा आधार घेतलेले आजोबा कधी काडी खाटीवर पडतात. पडल्यानंतर मला असं वाटते आजोबा पंचतत्वामध्ये विलीन जातात. आणि पंचतत्वामध्ये विलीन झालेल्या आजोबाला ज्या किरडीवर असतात ती किरडी सुद्धा असते लाकडाची किरडी असते. 4 जणांनी खांद्यावर घेतलेली किरडी स्मशानामध्ये नेल्या जाते आणि स्मशानात गेल्यानंतर तिथं भलं मोठं सरण रचल्या जाते. मला असं वाटते ते सरण सुद्धा असतं
सुरुवात लाकडापासून झाली. लाकूड कधी तुमची संगत सोडत नाही. तुम्ही लाकडाला दोष देता असं म्हणता म्हणू नका. साधू संतांनी त्याही गोष्टीचा विचार केला. महाराज, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, हे झाडं झुडपं जे दिसतात ना तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्ही आम्ही जिवंत आहे. इतका सुंदर श्वासोश्वास आपण घेतोय. 5 मिनिटं फक्त झाडाची हवा बंद उद्या तुम्ही चालू करता, आफू आफू आफू, गरमी उरायली. एवढं सोपं नाही. ही सगळी ताकद, सगळी कृपा जर कशाची असेल तर या झाडाची आहे. या झाडामुळे आपण श्वासोश्वास घेतो. त्या झाडाचं लाकूड शेवटच्या श्वासापर्यंत तुमची संगत देतात. कबीर महाराज असं वर्णन करतात. तुम्ही म्हणता बहीण भाऊ काका पत्नी मुलं बाळ माझे, हे कोणी नाही रे कोणाचं. फक्त तुमच्या जीवनामध्ये तुमचा परमेश्वर. आणि लहानपणापासून ज्या काठीचा तुम्ही आधार घेतला ते लाकूड. कबीर महाराज फार सुंदर सांगतात, ऐका. क्या जीवन क्या मरण कबीरा, क्या जीवन क्या मरण कबीरा, खेल रचाया लकड़ी का, जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देख तमाशा लकड़ी का, जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देख तमाशा लकड़ी का. ज्या बाजीवर तुमचा जन्म झाला ती बाज लाकडाची होती आणि तेच लाकडं स्मशानात जाणार आहेत आणि त्या लाकडावर सगळे जळणार. म्हणून आपण या कष्टतर कलियुगामध्ये आल्यानंतर देवाला वडका, नाही तरी संसारू जाईल या. हा संसार माईक आहे. याच्यामध्ये तुम्ही कितीही आनंद उपभोगण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी तुमच्या दुःखामध्ये जीवनामध्ये दुःख पडतं. घर किती मोठं बांधा, वावर किती मोठं करा, पैसा किती टाका, मुलं कितीही जन्माला घाला, कितीही सुंदर पत्नी असू द्या, ती पत्नी तुम्हाला म्हणत असते तुम्हाला काही समजत. इकडे तसंच म्हणतात का? सगळीकडे तीच भानगड आहे. जगात कुठे जा तुम्ही पळसाला पानं 3च आहे. आपण घर कितीही मोठं बांधा, 4 भीतीच्या आतमध्ये तो प्रपंच असतो. प्रपंच करणारे लोक म्हणत असतात तुम्हाला काही समजत नाही. तो म्हणतो महाराज, नातवाला मी झालो, नातू पंतूवाला झालो तरी आमच्या घरचे लोक म्हणतात तुम्हाला काही समजत नाही. खरंच तुम्हाला समजत नाही महाराज. याचा अर्थ असा आहे की हा प्रपंच आहे. तुम्हाला आनंद मिळावा असं वाटत असेल ना, या बाजारात आले ना तुम्ही, देवाला वडका. याच्यात सुख जरी तुम्हाला वाटत असलं तरी ते सुख कामापुरतं आहे. असं म्हणतात, विषयाचे संसुख वेगळाची बाहुली, आबराची चाहुली जाईल या. याचा अनुभव कोणाला आहे? याचा अनुभव विश्वमाऊली ज्ञानोबा आलाय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला सगळं समजतंय, मला सगळा अनुभव आला म्हणून मी या समाजाला सांगण्याचा प्रयत्न करतो. शेवटी ज्याचा त्याचा तो प्रश्न आहे. विठोबा रखुमाये, जय जय गोपाल कुमारी, विठोबा रखुमाये, जय गोपाल कुमारी, विठोबा रखुमाई, गोपाल कुमारी, गोपाल रखुमाई, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, जय जय गोपाल कुमारी. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चहिले जाईल रया, कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत, मृग जरवत जाईल लया. खरं सांगू का, विश्वमाऊली ज्ञानोबारायाचा अभंग आहे. रात्रभर जरी अभंगावर तुम्ही चिंतन मांडलं तरी मला असं वाटते माझी वाणी त्या ठिकाणी अपुरी पडेल. कारण हा अभंग ज्ञानेश्वर महाराजाचा आहे. अनेक महात्म्यांनी अभंगावर कदाचित विचार केला असेल. आपण फक्त साधूच्या गप्पा केल्या पाहिजे. आम्ही काय कीर्तनकार आहोत का? आम्ही कीर्तनकार नाही. आम्ही काही फार मोठे पंडित नाही. आम्ही फक्त आमच्या पूर्वजांची परंपरा तुमच्यापर्यंत आणली. शेवटी ज्याचा त्याचा तो प्रश्न आहे. म्हणून तुम्हाला जर या कष्टतर कलियुगामधून मुक्त व्हायचं असेल, एक धैला चित्ते आणि आम्ही रखुमाईचा पती. परमार्थ काही वेगळा नसते. 2 गोष्टी लक्षात मध्ये ठेवा. ऐका, परमार्थ म्हणजे नेमकं काय? गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, व्यसनापासून 4 हात दूर, मांस शक्यतोवर खायचं नाही. स्मशानात एखाद्या माणसाच्या मातीवर तुम्ही गेले की तिकून आल्यावर तुम्ही आंघोळ करता. एकाला विचारलं का हो, आंघोळ करून मातीहून आले, आंघोळ का केले? म्हणे ते विटाळ असते ना, सुतक पडेल असते आणि असं म्हणतात अंग जळ पडते, म्हणून दुसऱ्याच्या मातीहून आल्यानंतर आंघोळ करावी लागते. अरे माझ्या राजांनो, दुसऱ्याच्या मातीहून आल्यानंतर तुम्ही घरात आंघोळ केल्याशिवाय जात नाही. मग ते टांगलेलं मांस खाल्ल्यानंतर तुम्हाला कसं काय चांगलं वाटते बरं? हा, ते तर मेलेल्या जनावराचं असतं ना. अरे बोकड्याला सुद्धा जीव आहे आणि कोंबड्याला सुद्धा जीव आहे. दुर्भाग्य आहे त्या कोंबड्याचं. तो या कष्टकरी कलियुगात जन्माला आला सोपान महाराज. पूर्वीच्या काळामध्ये पद्धत होती, 5.25 लाख कोंबड्यानं बाग दिला की सगळे लोक उठत होते. आता दुर्मिळ असणारं कोंबडं सापडलं आणि त्यानं कुकू म्हटलं की लोक कचकन करतात. काय करावं? बाग द्यायला औषधाला सुद्धा कोंबडं शिल्लक ठेवलं नाही. सांगू तुम्हाला, दुसऱ्या
दुसऱ्याचं मांस खाऊन जर तुम्ही तुमचं मांस वाढवत असाल तर आपल्यासारखं महापापी कोणी नाही. म्हणून बघा बदल होत असेल तर मांस खाऊन दुसऱ्याच्या जीवाच्या वेदना आपल्या जीवनामध्ये घेऊन तुम्ही जर सुखी होत असाल तर याच्यासारखं दुःख नाही. म्हणून व्यसनापासून दूर राहा. गावामध्ये भागवत सप्ताह होत असेल तर भागवत सप्ताहामध्ये सिंहाचा वाटा तुमचा असला पाहिजे. पट्टीत सुद्धा देणगीत सुद्धा तुमचा वाटा असला पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट, एखादा जर मुलगा प्रगती करत असेल तर त्याला सहकार्य करा. नाही तर खेकड्याच्या जातीचे होऊ नका. ते खेकडे पहा तुम्ही नदीत कसे करतात. एखादं खेकडं कधी वर जायला लागलं की खालचं खेकडं त्याची नांगी पकडतं पहा. तू किती वर चालला मग तू बी खालीन मी बी खाली. खालचंही वर जात नाही वरच्यालाही वर जाऊ देत नाही. मी खेकड्याबद्दल बोलतो असं नाही हा. हे आपल्यासाठी लागू होतं. आपलं सुद्धा तसंच आहे. एखादा चांगला मृदंग वाजवत असेल त्याला सहकार्य करा. नाही त्याला आळंदीला जाता येत त्याला पैसे पुरवा. नाही तुमच्याकडून 1000 देता येत 100-150 तरी द्या पण त्याला शिकू द्या. अरे आज तू शिकेल. गरीबाचं लेकरू आहे चांगलं वाजवतं तुम्हाला आशीर्वाद देईल. तो तुम्हाला सांगेल बाबा तुम्ही जर माझ्या मृदंगाच्या क्लासची फी दिली नसती ना तर मी जनतेच्या समोर मृदंगाचा ताल वाजवू शकलो नसतो. ही सगळी तुमची ताकद आहे. दिले पाहिजे ना. हा शिकत असेल एखादा गरीबाचा मुलगा, महाराज माझं धोतर फाटलंय आहेत माझ्याकडे 25-30 धोतर पडेल. एखादं धोतर मी त्याला दिलं तर 4 जणांना जाऊन सांगेन महाराजांनी मला काटाचं धोतर दिलं. बस हे दुसरं काय आपलं. म्हणून दुसऱ्याच्या सुखामध्ये सहभागी व्हा. कधी कोणाची चेष्टा करू नका. कधी कोणाचे पाय ओढू नका. हाच आपला खरा वारकरी संप्रदाय आणि ही शिकवण आपल्याला या ठिकाणी घेऊन जायची. बघा येतामती येता अवकाश संकल्पित वेळेमध्ये खूप काही बोलण्यासारखं आहे. कधी 10:30 पावणे 11 वाजले मला सुद्धा कळालं नाही. आणि मला असं वाटतं तुम्हाला सुद्धा कळलं नाही. भाग्यवान आहे आम्ही की आमच्या हातात घड्याळी असतात आणि तुमच्या हातात घड्याळी नसतात. त्यामुळे कीर्तन म्हणजे कीर्तन नेमकं काय असतं. कधी काळी एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर त्या पद्धतीची रंगदेवता तयार होत असते. या ठिकाणी आल्यानंतर सगळे आमच्या परिवारातील आपल्या परिवारातील एका मायचे लेकरं या ठिकाणी भेटले. म्हणून या सगळ्यांच्या सहकार्याने हा 2 तास कीर्तनाचा गाडा हाकत 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 आपण पावणे 11 पर्यंत टेकवला. मला असं वाटते आता काही लांबत मजा आणि कीर्तन लांबवलं म्हणून काही प्रमोद भाऊ 500 रुपये शिल्लक देणार नाहीत. आणि नको म्हणा. त्यातली एक विषय सांगतो. कीर्तनाची सुद्धा मर्यादा आहे. प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास आणि रात्रभर तमाशा. म्हणून कीर्तनाचा तमाशा नाही झाला पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी थांबलं पाहिजे. महत्वाची सूचना तुम्हाला सांगतो नीट लक्षात घ्या. येत्या दत्त जयंतीला परमहंस रामकृष्ण मौनी बाबा संस्थांमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य भजन सेवेचं आयोजन, भजन सेवा स्पर्धेचं आयोजन परमहंस रामकृष्ण मौनी बाबा संस्थान करत असते. त्याच्यामध्ये हजारो रुपयाची जंगी लूट येणाऱ्या स्पर्धकांना बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. आणि त्या निमित्ताने आपल्या गाठीभेटी सुद्धा होत राहतील. मौनी बाबाचं दर्शन तुमच्याकडून होईल. बघा मी नेहमी सांगत असतो की रे आपल्या मराठी माणसाचं दैवत, आपल्या चिखली तालुक्याचं दैवत शेजारी नाही. आपल्या चिखली तालुक्याचं दैवत आहे रेणुका माता संस्थान चिखली. आपल्या चिखली तालुक्याचं वैभव आहे परमहंस रामकृष्ण मौनी बाबा संस्थान चिखली. ही संत महात्मे आपल्या शेजारी असून सुद्धा जर आपण जात नसेल तर मला असं वाटतंय आपल्यासारखं दुर्भाग्यशाली कोणी नाही. म्हणून चिखलीला आले की नक्की या. आपल्या गावात महिला भजन मंडळ असेल, आपल्या गावात पुरुष भजनी मंडळ असेल, या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी सहभाग नोंदवावा. सकाळी 8 वाजेपासून 10 वाजेपर्यंत नोंदणी चालू राहील. प्रथम 30 दिंड्यांना जास्त प्रोत्साहनपर त्या ठिकाणी दिल्या जाईल. म्हणून जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी या. तुम्ही येण्यापासून जाण्यापर्यंत तुमची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. येत्या 2, 3, 4 जानेवारी 2026 परमहंस रामकृष्ण मौनी बाबांचा 121वा जन्मोत्सव सोहळा आपण या ठिकाणी चिखली या ठिकाणी करणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार महाराजांची कीर्तनं ठेवलेली आहेत. त्यामध्ये एक श्री हरिभक्ती परायण रुपालीताई कळसकर जालना, 2 तारखेला त्यांचीच कीर्तनाची सेवा होईल. 3 तारखेला श्याम महाराज डाकोरकर म्हणजे माझी कीर्तन सेवा होईल. आणि 4 तारखेला श्री गुरु माऊली श्री 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 1008 परिवज्रकाचार्य आचार्य हरिचैतन्य स्वामीजी महाराज गुरुदेव आश्रम पळसखेड यांची काल्याचे कीर्तनानं सांगता होईल. म्हणून आपण सर्व परिसरातील मंडळींनी जेही कीर्तनामध्ये उपस्थित आहेत या सगळ्या लोकांनी कीर्तन श्रवणाचा, मौनी बाबाच्या दर्शनाचा आणि तिथं आल्यानंतर महाप्रसादाचा सगळ्यांनी आस्वाद घ्यावा. हेच निमंत्रण आज पुन्हा एकदा प्रमोद भाऊ सोनोने यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं. म्हणून त्यांच्या या विनंतीला मान देऊन माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला कीर्तन या ठिकाणी करण्याचं सौभाग्य मिळालं. येतामती येता अवकाश या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, नियोजक बाबा सुद्धा 2 तासापासून कीर्तन ऐकतात. ऐकायला येतं ना क्लिअर? वा छान.
2 तासापासून कीर्तन ऐकलं. कीर्तनामध्ये बुद्रुक लोक असतात, खाली बसणाऱ्या लोकांना अडाणी समजायचं नसतं. हा, कारण प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा अर्पित असे भक्ती म्हणून बोल गंगावती स्वीकाराल की. खाली बसलेले माणसं अंगठारी बहादूर जरी दिसत असले तरी वेदांताच्या गप्पा ते करू शकतात. म्हणून अज्ञानी समजायचं नाही. आपण सगळ्याच लोकांनी, मायबापासारख्या लोकांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य महाराजाची सेवा ऐकून घेतली. सर्व गायक वादक संस्थेतील विद्यार्थी आणि साऊंड सिस्टीम करता एकदा टाळ्या वाजवा. साऊंड सिस्टीम वाल्यांचं काय राहतं की बा आता शिवम महाराजचं नाव, केकांत महाराजचं नाव, सोपान बाचं काम, याचं नामचं काय घोडं मारलं. पण तुमचं सगळ्याच्या शेवटी सांगायचं असतं, कारण शेवटपर्यंत तुम्हाला चालवावं लागतं, आहे का नाही. म्हणून 2 तास आपण जशी सिस्टीम लावली त्याच पद्धतीनं त्यांनी सुद्धा ऑपरेट केलं आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला. त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. पुनश्च एकदा झालेली कीर्तन सेवा मारुती राया परमहंस रामकृष्ण मौनी बाबाच्या चरणी समर्पण. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. फक्त आतापर्यंत आपल्या कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन कमी आलं असेल, पण जाता जाता मी सगळ्यांना एक त्रास देतो. मस्त हात वर करा. असे ज्यांना ज्यांना असतील त्यांना करा, ज्यांना असतील त्यांना खाली राहू द्या. आहेत का? सगळ्यांना आहेत. वा, हिरवा महाराज तिकडे कॅमेरा असा आपल्या या मोबाईल मध्ये घ्या, पाहिजे शांत. आणि सगळ्यांनी एक आवाज आला पाहिजे. देवपूर पर्यंत आवाज गेला पाहिजे, इकडे आनंदी बाबाच्या मठापर्यंत गेला पाहिजे, माळवंडीला. सगळ्यांनी एक आवाज काढा. द्या थोडा विको द्या. हरे रामा हरे रामा, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. एक 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 हरे रामा. आवाज. हा, हरे रामा हरे रामा, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे रामा राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे रामा राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे रामा हरे रामा हरे रामा, हरे रामा हरे रामा, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गजानन महाराज की जय. भगवान रामकृष्ण मौनी बाबा की जय. विठाला जय जय.